नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं एस के एज्युकेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता जे काही परीक्षा होत आहेत, सरळ सेवेचे पेपर TCS IBPS कडनं घेतले जात आहेत। तसाच एक पेपर आता नुकताच पार पडला आहे आणि त्या पेपरचं आपण इथे विश्लेषण करतो आहे। तर आजच्या पेपरला मराठी आणि इंग्रजी दोघं प्रश्नांचं विश्लेषण असणार आहे। ओके, तर मग आता आपण असेच लेक्चर TCS IBPS चे जे काही पेपर होणार आहेत त्या सर्व पेपरचं विश्लेषण आपल्या SK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण लवकरच TCS IBPS च्या आधारावर जे काही सराव प्रश्न सिरीज आहे त्या सराव प्रश्न सिरीज सुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुरू करतो आहे। तर सर्वांनी आवर्जून लेक्चर बघा। आपण आजचा लेक्चर स्टार्ट करूयात। आजचा पहिला प्रश्न होता, आत्ताच नुकताच पेपर पार पडला, त्या पहिल्या प्रश्नामध्ये पहिला जो प्रश्न होता त्यामध्ये समानार्थी शब्दांच्या समूहातील अयोग्य शब्द गट ओळखा। प्रश्न आपल्याला अयोग्यवरती विचारलेला आहे। पर्याय होती शस्त्र, हत्यार आणि आयुध। आता आपल्याला अयोग्य विचारलेला आहे म्हणजे इकडे शस्त्र पण बरोबर आहे, हत्यार पण आहे, आयुध पण आहे, हे तिघ शब्द एकमेकांना काय आहे, समानार्थी आहेत। दुसरा पर्याय होता कर, हस्त, पाणी। आता हा दुसरा पर्याय चुकीचा आहे। दुसरा पर्याय का चुकीचा आहे? कारण की याचं विश्लेषण आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं असतं। जोपर्यंत आपल्याला विश्लेषण समजत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, ज्या कन्सेप्ट आहे, ज्या संकल्पना आहे, त्या संकल्पना आपल्या क्लिअर होणार नाही। मग आता तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे नाही आहे तर मग हे का नाही आहे याचं विश्लेषण तुम्हाला करता आलं पाहिजे। आता बघा, कर, हस्त आणि बाणी। आता यामध्ये कर, हस्त, त्याच्यानंतर हात आणि बाहू ही चौघ शब्द एकमेकांना काय आहेत, ही चौघच्या चौघ शब्द एकमेकांना समानार्थी आहे। मग सर पाणी हा शब्द त्याला समानार्थी नाही। पाणी म्हणजे काय, जीवन, तुम्हा सर्वांना माहिती आहे। जर मित्रांनो इथं अशा पद्धतीचा शब्द राहिला असता की नला पहिली वेलांटी जर राहिली असती तर तो शब्द हा पाणी म्हणजे हात अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो। पण तिथं नला दुसरी वेलांटी आलेली आहे। ओके, त्यामुळं हा जो काही आलेला पाणी आहे, हा जो शब्द आहे, तर हा शब्द त्यामध्ये येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अयोग्य आहे। मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे। कारण की आपल्याला विचारलेलं आहे की अयोग्य शब्द गट ओळखा, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर तिसरा पर्याय होता, आपण प्रत्येक पर्यायाचं एकदा विश्लेषण करून घेऊ म्हणजे जास्तीत जास्त तयारी तुमची होणार। पुढच्या परीक्षेला जर हा प्रश्न विचारला गेला किंवा यावरती एखाद्या पर्यायावरती प्रश्न विचारला गेला तर पुढच्या परीक्षेला तो चुकणार नाही। मग आता बघा, क्षय आहे, नाश आहे, ऱ्हास आहे, बरोबर। या शब्दांना अजून बरीचशी शब्द समानार्थी आहे, जसं की अंत आहे, बरोबर, विनाश आहे, लय, ही शब्द विध्वंस, ही सर्वच्या सर्व शब्द कशाला समानार्थी आहे, तर याला समानार्थी आहे। क्षय म्हणजे नाश पावणे, त्यानंतर नाश, ऱ्हास हे सर्वांना माहिती आहे। जर इथं अशा पद्धतीचा क्षय, अक्षय जर राहिला असता तर अक्षय हा शब्द यामध्ये बसत नाही। अक्षय म्हणजे काय, नाश न पावणे। त्यानंतर अजून काही शब्द आहेत, निपात, ओके, अशा प्रकारची बरीचशी शब्द आपल्याला याची समानार्थी शब्द अजून सांगता येते। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एक प्रश्न विचारलेला असला तरी चौघ पर्यायांचा अभ्यास आपला तिथं झाला पाहिजे। त्यानंतर बघा, आता शिवार आहे, शेत आहे, त्याच्यानंतर मळा आहे, त्यानंतर अजून यामध्ये सांगता येईल की रान आहे, बरोबर, वावर, अशा पद्धतीचे शब्द आपल्याला सांगता येतील। म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर असा हा प्रश्न विचारलेला होता। जर समानार्थी शब्द ओळखा असा प्रश्न जर विचारलेला असेल तर निश्चितच आपल्याला या सर्व गोष्टीचा अभ्यास करता येणं खूप महत्त्वाचं आहे। चला जाऊया पुढे। आता दुसरा प्रश्न होता या पेपरला विचारलेला। प्रश्नाचं स्वरूप काय होतं, खालील वाक्यातील कर्म कोणते। आता कर्म म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की कर्ता आणि कर्म आपल्याला व्याकरणासाठी खूप महत्त्वाची आहे। कर्ता आणि कर्म आपल्याला ओळखता आलीच पाहिजे। तर मित्रांनो हा प्रश्न विचारलेला आहे, कर्मावरती विचारलेला आहे। मग आता कर्म कशा पद्धतीने ओळखलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने ओळखलं जातं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर बघा, सर्वात पहिल्यांदा कर्म जर तुम्हाला ओळखायचं असेल तर कर्म ओळखण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे
की कर्म जर तुम्हाला ओळखायचं आहे तर कर्म ओळखताना सर्वात पहिल्यांदा वाक्यातील क्रियापद शोधायचं. काय शोधायचं? क्रियापद. क्रियापद शोधल्यानंतर ही पहिली महत्त्वाची गोष्ट. तसं मी बॅचमध्ये सांगितलेलं आहे. ओके, संपूर्ण हा कन्सेप्ट मी बॅचमध्ये एक स्पेशल लेक्चर कर्ता आणि कर्म, कर्त्यावरती वेगळं लेक्चर घेतलं आहे, कर्मावरती वेगळं लेक्चर घेतलेलं आहे. जो काही पॅटर्न आत्ता सध्या TCS IBPSचा आहे तर त्या संपूर्ण पॅटर्नवरती या सर्वच्या सर्व गोष्टी आपण म्हणजे त्या बॅचमध्ये या सर्व गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. तर बघा, यामध्ये क्रियापद झालं. क्रियापदाचा धातू ओळखावा किंवा धातू शोधावा. काय? क्रियापदाचा धातू. आणि क्रियापदाचा धातू शोधल्यानंतर या क्रियापदाच्या धातूला मी इकडे लिहून घेतो. क्रियापदाच्या धातूला लेला, एकदम सोप्या भाषेमध्ये लेला, लेली, लेले, लेला, लेली, लेले अशा प्रकारच्या जी शब्द आहेत, लेला, लेली, लेले, अशा प्रकारच्या शब्दांनी लेला, लेली, लेले कायने प्रश्न विचारावा. कायने प्रश्न विचारावा म्हणजे तुम्हाला निश्चितच वाक्यातलं काय भेटणार आहे? कर्म भेटणार आहे. जसं वाक्य आपल्याला दिलेलं होतं की त्याची गोष्ट लिहून झाली. आता वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद आलेलं आहे, एक लिहून झाली. म्हणजे इथं दोन क्रियापद एकत्र आलेली आहेत आणि दोन्ही क्रियापदातनं एकच क्रियापद बनलेलं आहे, ते म्हणजे लिहून झाले. मग अशा प्रकारच्या क्रियापदाला कोणतं क्रियापद म्हणतात? तर अशा प्रकारच्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणून ओळखलं जातं. हे संयुक्त क्रियापद आहे. मग आता या संयुक्त क्रियापदातील वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे, कर्म ओळखायचा आहे. तर जे आपल्याला मुख्य क्रियापद आलेलं असतं किंवा धातुसाधित जे क्रियापद आलेलं असतं त्या धातुसाधित क्रियापदाचा मूळ धातू घ्यावा लागतो. जसं आता त्या संयुक्त क्रियापदातील मुख्य क्रियापद होतं, धातुसाधित क्रियापद होतं, ते म्हणजे लिहून. मग हे धातुसाधित क्रियापद का आहे? कारण की त्या क्रियापदाचा मूळ धातू आहे लिह. मग लिहिलेली काय अशा पद्धतीने जर प्रश्न विचारला किंवा लिहिण्याची, आता ही एक पद्धत आहे आणि एक दुसरी पद्धत आहे महत्त्वाची की न्याची क्रिया कोणावर घडते. यानेही तुम्ही प्रश्न विचारू शकतात. न्याची क्रिया कोणावर घडते अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही तिथं प्रश्न करू शकतात. पण मी तुम्हाला हे लेला, लेली, लेले, लेल्या कायने प्रश्न विचारा असं का सांगितलं? कारण की ही पद्धत अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला काय करता येते? शिकता येते किंवा लवकरात लवकर कर्म आपल्याला ओळखता येतं. मग जसं आता लिहिलेली काय अशा पद्धतीनेही मी प्रश्न विचारला, लिहिलेली काय, किंवा एक दुसरी महत्त्वाची गोष्ट, लिहिण्याची प्रत्यक्ष क्रिया कोणावर घडते आहे? तर आपल्याला उत्तर भेटणार आहे गोष्ट. यावरती अशा दोन पद्धतीने आपण वाक्यातील कर्म ओळखू शकतो. अगदी 30-40 सेकंदामध्ये ही पद्धत मी तुम्हाला क्लिअर केली आहे. मग आता या वाक्यातील म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मग तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 गोष्ट. हे वाक्यातील कर्म आहे. कारण की वाक्यातील जी क्रिया आलेली आहे ती वाक्यातील क्रिया कोणावर घडते? तर वाक्यातील क्रिया ही कर्मावरती घडते. मग ते कोणत्या कर्मावरती घडते? तर गोष्टवरती घडते. म्हणजे कर्म म्हणजे काय असतं मित्रांनो? तर कर्म म्हणजे ज्याच्यावरती प्रत्यक्ष क्रिया घडते किंवा वाक्यातील जो क्रिया सोसणारा असतो त्याला वाक्यातील काय बोलतात? कर्म असं म्हटलं जातं. एकदम सोप्या भाषेमध्ये या सर्व संकल्पना आपल्याला शिकता येतात आणि एकदम उत्कृष्ट पद्धतीने परीक्षेमध्ये प्रश्न कसाही विचारू द्या त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जमणार आहे. ओके, आता मी अपेक्षा करतो की सर्वांना हे विश्लेषण उत्कृष्टपणे समजत असेल. तर आपण आता पुढे मार्गस्थ होऊया. प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. बघा, आता प्रश्न क्रमांक 3 काय सांगतोय की तो फार सुंदर चित्र काढतो. या विधानार्थी वाक्याचे पुढीलपैकी योग्य उद्गारार्थी वाक्य ओळखा. आता यावरती एक प्रश्न येतो. आता हा प्रश्न कशावरती आलेला आहे? तर जो वाक्यांचे प्रकार आहे का नाही, तर वाक्यांच्या प्रकारामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे वाक्य रूपांतरण. यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. वाक्य रूपांतरण म्हणजे एक वाक्य आपल्याला दिलेलं असतं आणि त्या वाक्याचं रूपांतरण आपल्याला करावयास सांगितलेलं असतं. मग आता इथं वाक्य आपल्याला दिलेलं आहे विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय असतं? तर विधानार्थी वाक्य म्हणजे एक साधं विधान केलेलं असतं किंवा ज्या वाक्यरचनेच्या शेवटी पूर्णविराम आलेला असतो किंवा ज्या वाक्यातून काळाचा बोध होतो. आता बऱ्याचशा महत्त्वाच्या संकल्पना आहेत की विधानार्थी वाक्य म्हणजे काय, होकारार्थी वाक्य म्हणजे काय, बरोबर.
बरेच विद्यार्थी त्यामध्ये कन्फ्यूज होतात, बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येतात. पण मित्रांनो, मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो की विधानार्थी वाक्य म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यातून काळाचा बोध होतो, ही एक महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट विधानार्थी वाक्याच्या बाबतीत लक्षात ठेवा, तुम्हाला एकदम सोपं जाईल ते ओळखायला. विधानार्थी वाक्याच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्या ठिकाणी स्थळवाचक शब्द आलेले असतात, कोणती? स्थळवाचक. ओके, म्हणजे इथे, खाली, वर, मागे, पुढे अशा प्रकारचे शब्द ज्या ठिकाणी आलेले असतात ते सुद्धा एक विधानार्थी वाक्य असतं. आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे कालदर्शक शब्द आलेले असतात, आज, उद्या, काल, परवा, अशा प्रकारचे शब्द सुद्धा आपल्याला ज्या वाक्यामध्ये आलेली असतात ते वाक्य सुद्धा विधानार्थी वाक्य असतं. म्हणजे अशा पद्धतीने एक एक गोष्ट आणि एक एक कन्सेप्ट जर आपण क्लिअर करून घेतली तर निश्चितच आपल्याला वाक्यांचे प्रकार हा कन्सेप्ट उत्कृष्ट समजतो. मग सर इथं तर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्थळवाचक आणि कालवाचक अशा प्रकारचे शब्द तर आलेले नाहीये. मग मित्रांनो, त्यातून काळाचा बोध होतो. आता वाक्यामध्ये जे क्रियापद आलेलं असतं का नाही, त्यातून कसला बोध होतो? काळाचा बोध होतो. काळाचा बोध होतो. ते जे वाक्य आलेलं असतं तर ते वाक्य विधानार्थी वाक्य असतं. म्हणजे तो फार सुंदर चित्र काढतो, या वाक्यातनं वर्तमान काळाचा बोध होतोय. मग तो वर्तमान काळ असू द्या, भूतकाळ असू द्या का भविष्यकाळ असू द्या, त्यामध्ये काही शंका नाहीये किंवा त्यामध्ये काही जास्त विचार करायची गरज नाहीये. ही विधानार्थी वाक्याची संकल्पना होती. आणि दुसरं एक आता प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की उद्गारार्थी वाक्य. आता उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय असतं, कशाला म्हणतं उद्गारार्थी वाक्य? तर आता हा प्रकार जो आहे, हा प्रकार खूप म्हणजे बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला जाणारा घटक आहे की मनातील ज्या काही भावना असतात त्या मनातील भावना अचानकपणे उत्कट ज्या पद्धतीने होतात, म्हणजे मनातील भावना अचानकपणे उत्कट होण्याची जी रचना तयार होते, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? उद्गारार्थी वाक्य म्हणतात. जर एवढं तुम्हाला काही समजत नसेल तर एक गोष्ट तरी लक्षात ठेवा की जे उद्गारार्थी वाक्य आलेलं असतं का नाही, त्या वाक्यरचनेच्या शेवटी काय आलेलं असतं? उद्गारार्थी चिन्ह आलेलं असतं. मग अशा प्रकारचं आलेलं जे चिन्ह असतं ते चिन्ह आपल्याला अर्थबोध करून देत असतं की आलेलं जे वाक्य आहे ते उद्गारार्थी वाक्य आहे. ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. मग आता आपण जाऊया प्रश्नाकडं, त्याच्या पर्यायाकडं. कारण की थोडं माझं विश्लेषण जे असतं तर मी एका प्रश्नातनं बऱ्याचशा संकल्पना, बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर करून देत असतो, तुम्हाला समजत असेल. ओके, तर आता आपण प्रश्नाकडे जाऊया, त्याच्या पर्यायांकडे जाऊया आणि उत्तर कोणतं असणार हे निश्चितच आपल्याला आता समजणार आहे. बघा, आता वाक्य आहे की तो फार सुंदर चित्र काढतो. आता पहिला पर्याय, काढतो तो सुंदर चित्र, हे तर येणार नाही. का येणार नाही? कारण की वाक्यरचनेच्या शेवटी पूर्णविराम आलेला आहे आणि तशा प्रकारची वाक्यरचना ती होतच नाही आहे. कारण की एखाद्या वाक्याची उद्गारार्थी वाक्य जेव्हा तयार होतं तेव्हा उद्गारार्थी वाक्य तयार होत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की त्यातून ज्या काही भावना आहे, जे काही उद्गार आहे ते बाहेर पडत असतात. त्यानंतर दुसरा पर्याय की चित्र काढतो तो सुंदर, ही पण रचना योग्य नाही आहे. पर्याय क्रमांक 3 बघा, तो किती सुंदर चित्र काढतो. आता मित्रांनो, हे वाक्य वाचल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येते आहे, एक आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहते आहे की या वाक्यातनं एक उद्गार प्रकट झालेली आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्या वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे? उद्गारार्थी चिन्ह आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 काय होता? तो सुंदर काढतो चित्र, हे पण येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर का आहे हे त्याचं विश्लेषण मी तुम्हाला सांगितलं. असा यावरती प्रश्न येत असतो. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता बघा, विरामचिन्ह. सध्या आता मला वाटतं ही 4थी परीक्षा असेल TCS कडनं घेतली जाणारी. तर आतापर्यंत 4 परीक्षा TCSने घेतल्यात. एक म्हाडाचा पेपर घेतला, PMCचा घेतला, टेट परीक्षा घेतली, TAT का टेट. ओके, त्याच्यानंतर आत्ता हा एक पेपर आहे, बरोबर. तर अशी 4थी परीक्षा घेतलेली आहे. आता तुम्ही बघतायत की प्रश्न विचारण्याची पद्धत आहे, ती प्रश्न विचारण्याची पद्धत थोडी वेगळ्या स्वरूपाची आहे. तर मित्रांनो बघा, आता विरामचिन्हे यावरती एक प्रश्न आपल्याला आतापर्यंत प्रत्येक परीक्षेला विचारला गेला आहे. विरामचिन्हांचा अचूक वापर केलेले वाक्य ओळखा व अचूक पर्याय निवडा. प्रश्न काय विचारलेला की आपल्याला विरामचिन्हावरती विचारलेला आहे. आता विरामचिन्हावरती एक प्रश्न येतो, विरामचिन्हे कोणकोणतीत म्हणून. मग विरामचिन्हे त्यामध्ये आहे, अल्पविराम आहे, स्वल्पविराम आहे,
पूर्णविराम आहे, अर्धविराम आहे, अपसरण चिन्ह आहे, संयोग चिन्ह आहे. हे जे काही सर्वच्या सर्व ही विरामचिन्हांचे प्रकार आहे. यांचा वापर व्याकरणिकदृष्ट्या शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला भाषा अभ्यासायची असेल, भाषा लिहायची असेल, भाषा बोलायची असेल, त्यासाठी या सर्वांचा वापर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केला जातो. त्याशिवाय आपण भाषा लिहू शकत नाही, बोलू शकत नाही शास्त्रशुद्ध पद्धतीनं. तसाच यावरती एक प्रश्न आपल्याला इथं विचारलेला आहे. बघा आता प्रश्न विचारण्याचं स्वरूप काय आहे. पहिला पर्याय की आजी म्हणाली महाभारत कोणी लिहिले. आता तुम्हाला ह्या साध्या गोष्टी आहे की स्वल्पविराम म्हणजे हे जे चिन्ह आहे हे स्वल्पविराम कुठे वापरलं जातं, बरोबर. हे आपल्याला जनरली माहिती असतं की स्वल्पविरामाचा वापर कुठे केला जातो. तर स्वल्पविरामाचा वापर कुठेतरी थोड्या प्रमाणामध्ये थांबल्याचा भास होतो, तिथे स्वल्पविराम हे विरामचिन्ह वापरलं जातं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की दुहेरी अवतरण चिन्ह जे आलेलं असतं तर दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर कुठे होतो. तर मित्रांनो, जेव्हा अतिमहत्त्वाची गोष्ट असते किंवा अतिमहत्त्वाचं बोलणं असते किंवा एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे जसेच्या तसे उद्गार आपल्याला सांगायचे असतील तर ते उद्गार सांगण्यासाठी यांचा वापर केला जातो. आपण म्हणतो ना की बऱ्याचदा आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो की श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर ही जी वाक्यरचना आहे किंवा हे जी काही वाक्य आहे तर हे वाक्य नेहमी आपल्याला डबल अवतरण चिन्हामध्ये दिसते. जन्मसिद्ध म्हणजे स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, अशा पद्धतीचं वाक्य हे वाक्यसुद्धा डबल अवतरण चिन्हामध्येच तुम्हाला लिहावं लागतं. कारण की महत्त्वाचं वाक्य आहे. जशाच्या तसं वाक्य तुम्हाला ते दाखविण्यासाठी किंवा जसं तसं वाक्य मांडण्यासाठी थोर महंतांनी, थोर विचारवंतांनी, थोर क्रांतिकारकांनी यांनी सांगितलेली जी वाक्य आहे ती जशी आहे तशी जर आपल्याला मांडायची असतील तर आपल्याला डबल अवतरण चिन्हाचा वापर करावा लागतो. अशा पद्धतीने आपण अभ्यासलं पाहिजे हे डबल अवतरण चिन्ह महत्त्वाची गोष्ट दर्शवण्यासाठी. आणि प्रश्नचिन्हावरती मला वाटतं काही बोलण्याची गरज नसावी. ओके, आता त्या प्रत्येक उदाहरणामध्ये या तीनच चिन्हांचा वापर झालेला आहे म्हणून या तिघ चिन्हांचं विश्लेषण मी इथं करून दिलं. तर पहिला पर्याय तर येऊ शकत नाही, कारण की आहे का तुला ठाऊक म्हणजे पहिला पर्याय येणार नाही, कारण की पहिल्या वाक्यामध्ये शेवटी प्रश्नचिन्ह यायला पाहिजे होतं, तसं आलेलं नाहीये. ओके, त्यानंतर दुसरं वाक्य वाचा. आजी म्हणाली महाभारत कोणी लिहिले, बरोबर. आता बघा यामध्ये आजी म्हणाली म्हणजे आता इकडं आजीविषयी जे काही स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण आपल्याला पुढच्या रचनेतनं कुठेतरी अर्थबोध करून देते आहे किंवा आजी काय बोलते आहे याचं विवेचन आपल्याला पुढच्या वाक्यातनं समजणार आहे. म्हणजे म्हणाली नंतर स्वल्पविराम यायला पाहिजे होता पण इथं नाही आहे, म्हणजे दुसरा पर्याय सुद्धा काय आहे, चुकीचा आहे. तिसरा पर्याय बघा, आजी म्हणाली, चला ठीक आहे इथं स्वल्पविराम आलेला आहे, महाभारत कोणी लिहिले, बरोबर आहे का तुला ठाऊक. आता इकडं महाभारत कोणी लिहिले इथं स्वल्पविराम आलेला, अगदी बरोबर आहे. का बरोबर आहे, कारण की आजीचं बोलणं संपलेलं नाही आहे अजून. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट घडत असते, जेव्हा एखादी व्यक्ती बोलत असते तर एखादी व्यक्ती बोलत असताना जोपर्यंत त्याचं बोलणं पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत आपण ते अवतरण चिन्ह जे काही आहेत तर त्या अर्थाची अवतरण चिन्ह त्यामध्ये त्या पद्धतीने आपण वापरू शकतो किंवा पूर्ण झाल्यानंतरच ज्या अवतरण चिन्हाची गरज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच आपल्याला ते वापरावं लागतं. जसं आता इकडं आजी म्हणजे महाभारत कोणी लिहिले, आजी सांगते आहे का तुला ठाऊक, बरोबर आहे. म्हणजे शेवटी आता प्रश्नचिन्ह आला की इथं आजीचा जो प्रश्न आहे का नाही, आजी जे काही बोलते आहे तर शेवटी आजीचं बोलणं संपलेलं आहे म्हणून इथं आजीचं बोलणं संपलं म्हणून तिथं प्रश्नचिन्ह आलेलं आहे. आजीचं प्रश्न विचारण्याचं इंटेन्शन दोन प्रश्न नाही आहे, तर आजी एकच प्रश्न विचारते आहे आणि त्या प्रश्नाचं विश्लेषण किंवा त्या प्रश्नाचा परिपूर्ण अर्थबोध अगदी शेवटी आलेला आहे म्हणून इकडं प्रश्नचिन्ह येणं महत्त्वाचं आहे. आणि जिथून मित्रांनो हे दुहेरी अवतरण चिन्ह स्टार्ट होतं किंवा जिथून सुरुवात होते तर त्याचा शेवटसुद्धा होणं महत्त्वाचा असतो म्हणून इकडे त्याचा शेवटसुद्धा झालेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला या दृष्टिकोनातून अगदी बरोबर आहे. प्रश्न जो विचारलेला आहे त्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे.
मग 4 नंबर का नसेल सर? आजी म्हणाली. ओके, आता आजी म्हणाली अशा पद्धतीने जे काही वाक्य आलेलं आहे तर ते वाक्य जसंच्या तसं मांडता येणार नाही. म्हणजे आजी जे काही बोलते तर ते बोलणं आजीचं दुहेरी अवतरण चिन्हात यायला पाहिजे. म्हणजे इथं जे एकेरी अवतरण चिन्ह वापरलेलं आहे हे चुकीचं आहे. आणि इथं जे डॅश आपल्या भाषेमध्ये लवकर समजते आपल्याला, जे काही डॅश वापरलेली आहे, ओके, तर तिथं ते वापरलेलं चिन्हसुद्धा चुकीचं आहे. इथं सुद्धा चुकीचं आहे, इथं सुद्धा चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं विवेचन मी आता बरंच 3 पर्यायांमध्ये विस्तृत पद्धतीने विवेचन करून दिलं. चला जाऊया पुढे 5व्या प्रश्नाकडं. तुम्हाला समजत असेल एकदम सोप्या भाषेमध्ये आणि एकदम शांततेने ह्या सर्व कन्सेप्ट मी क्लिअर करून देतो आहे. तर बघा आता, त्याच्याने एवढी रक्कम देववणार नाही या वाक्यातील प्रयोग कोणता? आता मित्रांनो, आपल्याला प्रयोग म्हटल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा घटक टफ जातो किंवा अवघड जातो. तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. निश्चित स्वरूपात मी तुम्ही जर सांगितलं तर प्रयोग या घटकावरती सुद्धा लेक्चर घेणार. ओके, बघा आता यामध्ये पर्याय आपल्याला नवीन कर्मणी हा पहिला पर्याय आहे. ओके, दुसरा पर्याय आहे समापन कर्मणी, तिसरा पर्याय आहे शक्य कर्मणी आणि चौथा पर्याय पुराण कर्मणी. आता हे जे 4 पर्याय आपल्याला दिले आहेत, ह्या 4 पर्यायांचं विश्लेषण मी तुम्हाला काही सेकंदात करून देतो. आता नवीन कर्मणी हा प्रयोगाचा प्रकार कसा ओळखला जातो? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. नवीन कर्मणी हा प्रयोगाचा प्रकार किंवा हे उदाहरण का नवीन कर्मणीचं नाही आहे? कारण की वाक्यातील जो कर्ता आलेला असतो त्या कर्त्याला शक्यतो कडून हे शब्दयोगी अव्यय जुळून आलेलं असतं. म्हणजे शेतकऱ्याकडून शेत नांगरले गेले ही एक पहिली महत्त्वाची गोष्ट. पोलिसांकडून चोर पकडला गेला, कडून अशा प्रकारचं शब्दयोगी अव्यय हे एखाद्या कर्त्याला जोडून आलेलं असतं. त्यावरून तो प्रयोगाचा प्रकार ओळखला जातो. आणि ही एक पहिली महत्त्वाची गोष्ट झाली. आणि त्यातलीच एक दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जे की मी तुम्हाला आत्ता संयुक्त क्रियापदावरती मी बोललो की संयुक्त क्रियापद म्हणजे काय होतं. तर इकडं सुद्धा जे संयुक्त क्रियापद आलेलं असतं, बरोबर आहे, जे संयुक्त क्रियापद म्हणजे या नवीन कर्मणीमध्ये जे क्रियापद येतं तर ते साधं क्रियापद नसतं किंवा एकच क्रियापद आलेलं नसतं. साधं म्हणजे काय, तर एकच क्रियापद आलेलं नसतं, तर त्यामध्ये संयुक्त क्रियापदाची रचना झालेली असते मित्रांनो. ओके, त्यानंतर समापन कर्मणीमध्ये सुद्धा एक लक्षात ठेवा, समापन म्हणजे काय, तर समापन म्हणजे शेवट असा त्याचा अर्थबोध होत असतो. मग समापन कर्मणी म्हणजे काय, तर ज्या वाक्यरचनेतून क्रिया संपल्याचा बोध होतो आपल्या भाषेमध्ये. किंवा एकच गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वाक्यरचनेमध्ये झाला, झाले आणि झाले अशा प्रकारची क्रियापदे आलेली असतात. शक्यतो सांगतोय, म्हणजे हेच असतं असं असतं याला अनुसरून दुसरी उदाहरणं सुद्धा येऊ शकतात. मग सर ते सांगा की आम्हाला, हे प्रश्न विश्लेषण आहे. त्या टॉपिकमध्ये जेव्हा मी सांगतो तेव्हा या सर्व गोष्टी डिटेल मला घ्याव्या लागतात. कुठे कशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर तुम्ही काय द्यायला पाहिजे. 90% प्रश्नांमध्ये आपल्याला शेवटी क्रियापद हेच आलेलं असतं, झाला, झाली, झाले. हे स्थित्यंतर दर्शक क्रियापद आहे. मग आता सर स्थित्यंतर दर्शक क्रियापद काय असतं, तर ते क्रियापदामध्ये आपल्याला शिकावं लागतं. त्यानंतर पुराण कर्मणी सांगून देतो, चौथा पर्याय. आता पुराण कर्मणीमध्ये काय असतं, पुराण कर्मणी किंवा याला प्राचीन कर्मणी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. हा प्रयोगाचा प्रकार संस्कृतमधून मराठीमध्ये वापरला जातो. मित्रांनो, जे क्रियापद आलेलं असतं, वाक्यातील जे क्रियापद आलेलं असतं पुराण कर्मणीमध्ये, एकदम सोपी पद्धत याला ओळखण्याची. जे क्रियापद आलेलं असतं त्या क्रियापदाला जे अशा प्रकारचं प्रत्यय त्याला जोडून येत असतं. मग अशा प्रकारचं प्रत्यय जर त्याला जोडून येत असेल तर त्याला म्हटलं जातं पुराण किंवा प्राचीन कर्मणी. आणि यामध्ये आलेली जी रचना असते, तर यामध्ये आलेली रचना कशी असते, तर संस्कृतमधून आलेली ही रचना असते. म्हणजे जसं मराठीमध्ये आपली रचना तुम्हा सर्वांना माहिती आहे की मराठीमध्ये ज्या पद्धतीने आपण भाषेचा वापर करतो किंवा वाक्य उदाहरणं आपण ज्या पद्धतीने लिहित असतो त्या पद्धतीची उदाहरणं इकडं पुराण कर्मणीमध्ये आलेली नसतात. तर तिकडं वाक्याची रचना थोडी वेगळ्या पद्धतीची आलेली असते. म्हणजे नळ इंद्रासी बोली जेले, बरोबर ना, अशा प्रकारची रचना त्यामध्ये आलेली असते. म्हणून आता तिघं तर नाही आहे, पर्याय 1 पण नाही आहे, पर्याय 2 पण नाही आहे, पर्याय 4 पण नाही आहे. मग आता पर्याय उरला एकच फक्त, कोणता, पर्याय क्रमांक 3 शक्य कर्मणीचं ते उदाहरण आहे.
आता शक्य कर्मणीचं का आहे? कारण की वाक्यामध्ये हे संयुक्त क्रियापद आलेलं आहे की त्याच्याने एवढी रक्कम देवा होणार नाही. मग मित्रांनो, आता संयुक्त क्रियापद आल्यानंतर त्या क्रियापदाचं धातू साधित जे क्रियापद आलेलं असतं, धातू साधित म्हणा किंवा मुख्य क्रियापद म्हणा, जे धातू साधित क्रियापद किंवा मुख्य क्रियापद जे आलेलं असतं, तर त्या मुख्य क्रियापदाचा किंवा धातू साधित क्रियापदाचा मूळ धातू आपल्याला घ्यावा लागतो. मग आता मित्रांनो, मूळ धातू घेतला आपण दे. मग आपल्याला वाक्यातील कर्ता जर ओळखायचा आहे, तर वाक्यातील कर्ता कशा पद्धतीने ओळखला जातो? तर वाक्यातील सर्वात पहिल्यांदा कर्त्याविषयी सांगून देतो 30 सेकंदामध्ये. वाक्यातील हा कर्ता कसा ओळखायचा? तर सर्वात पहिल्यांदा इथं सुद्धा तुम्हाला एक क्रियापद घ्यावं लागतं. त्यानंतर नंबर 2 मध्ये त्या क्रियापदाचा धातू घ्यावा लागतो. क्रियापदाचा धातू शोधावा लागतो, नंबर 1, नंबर 2. आणि नंबर 3 मध्ये क्रियापदाच्या धातूला नारा किंवा नारे किंवा नारे किंवा नाऱ्या कोणने तुम्हाला प्रश्न विचारावा लागतो. म्हणजे ही पद्धत आहे वाक्यातील कर्ता ओळखण्याची. आता वाक्यातील कर्ता तुम्हाला नारा, नारी, नारे, नाऱ्या कोणने विचारा किंवा कायने प्रश्न विचारा. आता कायने बरेच विद्यार्थी मला विचारतात, सर कायने नेहमी विचारायचा का प्रश्न? अजिबात नाही. कायने नेहमी प्रश्न विचारून चालणार नाही. जर वस्तुवाचक कर्ता असेल तर कायने प्रश्न विचारा, आणि व्यक्तिवाचक कर्ता असेल म्हणजे 90% प्रश्नाची उत्तरं का नारा, नारी, नारे, नाऱ्या कोणने विचारल्यानंतरच येतात. पण काही प्रश्न कोणने प्रश्न विचारल्यानंतरही त्याची उत्तरं येत नव्हती. मग त्यामुळे वस्तुवाचक जो कर्ता असतो, तर त्याचं उत्तर आपल्याला शोधण्यासाठी किंवा वाक्यातील कर्ता ओळखण्यासाठी कायने आपल्याला प्रश्न विचारावा लागतो. ही ती महत्त्वाची कन्सेप्ट आहे. मग आता हळूहळू आपल्याला आता विविध लेक्चरमध्ये या सर्वांचा अर्थबोध होणारच आहे. त्यामुळे मी आता इकडे काही एवढं विश्लेषण करत नाही, फक्त एक ओव्हरलुक तुम्हाला दिलं मी की कशा पद्धतीने या सर्व गोष्टी असणार आहे. तर इकडं बघा, आता त्याच्याने एवढी रक्कम देवा होणार नाही म्हणजे देणारा कोण आहे असा प्रश्न जर मी विचारला, देणारा कोण? आता मला उत्तर मिळालं त्याच्याने, बरोबर. म्हणजे हा वाक्यातील काय झाला? तर हा वाक्यातील कर्ता झाला त्याच्याने, बरोबर. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की दिलेली काय अशा पद्धतीचा जर प्रश्न विचारला, दिलेली काय असा प्रश्न विचारला तर काय येणार उत्तर? रक्कम. म्हणजे वाक्यातील आपल्याला काय भेटलं हे? तर वाक्यातील आपल्याला रक्कम हे वाक्यातील कर्म भेटलं. म्हणजे वाक्यातील कर्म कर्मणी प्रयोगामध्ये नेहमी कशामध्ये असतं? तर प्रथम विभक्तीमध्ये असतं. मग आता देववणार नाही. मग आता जी शक्यता असते, आता शक्य कर्मणी म्हणजे काय असतं मित्रांनो? तर वाक्यातील कर्त्याला प्रत्यय असते आणि वाक्यामध्ये जे कर्म आलेलं असतं त्या कर्माला प्रत्यय नसतं. मग वाक्यामध्ये जी काही रचना आलेली असते त्यातून शक्यता, सामर्थ्य आणि क्षमता अशा प्रकारची रचनेचा बोध होतो. मग ती शक्यता सकारात्मक असेल तरी पण, ती शक्यता नकारात्मक असेल तरी सुद्धा. म्हणजे या वाक्यामध्ये आलेली जी शक्यता आहे तर ती आलेली शक्यता कशी आहे? तर ती आलेली शक्यता नकारात्मक आहे. मग ती कोणतीही असू द्या, म्हणून याला म्हणतात शक्य कर्मणी. ओके, अशा पद्धतीने प्रश्न खूप छान विचारले जात आहेत. त्याचं उत्तर आणि त्या सर्व गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजे. बघा, आता खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे? समानार्थी शब्दांच्या जोड्या दिल्यात, त्यातील चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायला सांगितला आहे. आता बघा, यामध्ये शत्रू, दुश्मन. आता ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, शत्रू आणि दुश्मन, ह्या दोन्ही गोष्टी एकच आहे. म्हणजे शत्रू पण आणि दुश्मन पण, बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, संहार, रक्षण, हे एकमेकांना विरुद्धार्थी आहे. आपल्याला काय सांगितलं? समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. आता हा दुसरा पर्याय जो असणार आहे तो चुकीचा असणार आहे. कारण की संहार म्हणजे काय आणि रक्षण म्हणजे काय? संहार म्हणजे काय? हल्ला, बरोबर ना. संहार करणे म्हणजे हल्ला करणे. आणि रक्षण म्हणजे काय? आपण म्हणतो ना संरक्षण, असं. म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांना अपोजिट आहे. आता एकमेकांना जर अपोजिट आहे तर दुसरा पर्याय येणार नाही. पान, पर्ण हे दोघं एकच आहे. महेश, शंकर हे दोघंही एकच आहे. म्हणजे 1, 3, 4 हे एकमेकांना समानार्थी आहेत.
पर्याय क्रमांक 2 जो आहे तो पर्याय क्रमांक 2 हा समानार्थी नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारचे प्रश्न जोड्यांमध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढे बघा की तम या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे. बघा यावरती अशा प्रकारचे प्रश्न आता समानार्थी म्हटलं की बरीचशी प्रश्न आतापर्यंत विचारली गेली किंवा विचारली जातात. प्रश्न विश्लेषण घेण्यामागचं कारण एकच असतं, ज्या पद्धतीने आपण पुढे मार्गस्थ होतो तर नेमकं प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारली जात आहेत हेच त्यामध्ये एक सांगणं असतं किंवा हेच तुमच्या समोर एक मांडणं असतं. मग इथं एक असं दिसतंय की आपल्याला समानार्थी शब्दावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहेत आणि जी आता TCS IBPS जे काही पेपर घेत आहेत तर त्यामध्ये प्रश्न विचारण्याची पद्धतसुद्धा बदललेली आहे. आपण बघतो आहे की प्रश्नाची लेवलसुद्धा काय झालेली आहे तर आता वाढवलेली आहे. म्हणून आता आपल्याला त्या पद्धतीने अभ्यास करणं महत्त्वाचं असणार आहे. मग त्यासाठी SK एज्युकेशन हे जे ॲप आहे हे अतिशय महत्त्वाचं, त्यासाठी संपूर्ण तयारी याच्या माध्यमातून करून घेतली जाणार आहे. ओके. आणि त्या बॅचेस मराठी आणि इंग्लिशच्या एकत्रित बॅचेस ज्या काही उपलब्ध झाल्या आहेत तर त्या याच पॅटर्नवर परिपूर्ण पॅटर्नवर आधारित आहे. तर अशा पद्धतीने तम म्हटल्यानंतर याचे समानार्थी शब्द नसलेला ओळखायला सांगितलं आहे. आता अंधार या शब्दाचा समानार्थी तम येतो. काळोख म्हटल्यानंतर हे सुद्धा तम किंवा रात्र अशा पद्धतीने त्याचा अंधार काळोख असं त्याला आपण म्हणू शकतो. रात्र हा शब्द वेगळा आहे पण त्याला आपण तम हे याला सुद्धा काय आहे समानार्थी आहे. आता नभ म्हटल्यानंतर हा समानार्थी नाही आहे. आता नभ म्हटल्यानंतर नभला समानार्थी काय आहे मग सर, तर नभला समानार्थी आभाळ आहे, बरोबर ना, अंतरिक्ष आहे. त्यानंतर बरीचशी शब्द आपल्याला ह्याला अनुसरून आहे, ख आहे, बरोबर. ही जी सर्वच्या सर्व शब्द आहेत, गगन आहे, गगन, तारांगण, ओके, ही सर्वच्या सर्व जी शब्द आहेत तर ही नभला समानार्थी आहेत. म्हणजे अंधार काळोख आणि तिमिर ही तमला समानार्थी आहेत. ओके, म्हणजे हे पण नाही हे पण सॉरी इकडं याचा जर आपण विचार केला तर हे सुद्धा तमला समानार्थी आहे, हे सुद्धा तमला समानार्थी आहे आणि हे सुद्धा तमला समानार्थी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे काही हे त्याचं योग्य उत्तर आहे, ते तमला समानार्थी नाही आहे. ओके, चला जाऊया पुढे. 8 नंबरचा प्रश्न. आता जेव्हा आपण मराठी वाचतो, मराठी वाचत असताना आपल्या लक्षात येते की एखादं वाक्य जर आपल्याला लिहायचं असेल तर आता आपली मराठी, बऱ्याच जणांची मराठी खूप चांगली असते किंवा असेल, बरोबर, किंवा आहे. ओके, तर आपण बघतो की जेव्हा आपल्याला एखादं वाक्य लिहायचं आहे तर आता इथं वाक्य म्हणजे प्रश्न असा विचारला की त्याने असंख्य टिंब केल्या. आता त्याने असंख्य म्हटलंय ना, म्हणजे एकापेक्षा जास्तचा बोध आहे. मग आता एकापेक्षा जास्त म्हटल्यानंतर हे 4 पर्याय दिले आहेत. ह्या 4 पर्यायातून योग्य शब्द आपल्याला तिथं भरायचा आहे. मग आता काय योग्य शब्द, तर त्याने असंख्य चुका केल्या. आता चुका केल्या म्हटल्यानंतर त्यासाठी हा पर्याय अगदी बरोबर वाटतो आहे, चुका केल्या. आता अशा पद्धतीने जर आपण हा शब्द तिथं भरला तर निश्चितच ते वाक्य जे असणार आहे ते बरोबर होणार आहे की त्याने असंख्य चुका केल्या. अगदी बरोबर आहे. आता इकडं पहिला पर्याय बरोबर आहे, दुसरा चुकीचा आहे, तिसराही चुकीचा आहे आणि चौथाही चुकीचा आहे. कारण की तिथं योग्य शब्द ज्या पद्धतीने त्याचा अर्थबोध करून देणार आहे तर ते आपल्याला काय करावं लागणार आहे, तो शब्द भरावा लागणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. अशा प्रकारची काही सोपी प्रश्न आपल्याला विचारली जातात आणि ती सर्वांना जमत असतात. पण आता बरीचशी प्रश्न आपण बघतोय की कशी संकल्पनेवर आधारित आहे. मला जेवढी जास्तीत जास्त माहिती प्रत्येक प्रश्नाची देता येते तेवढा मी देण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर पुढे बघा की खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे. आता चुकीचा पर्याय आपल्याला विचारलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे काळावरती. काळ हे चॅप्टर सुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पहिला पर्याय, मी भारताचा नागरिक आहे. आता उदाहरण वाचल्यानंतर लगेच लक्षात येते आहे की आलेलं उदाहरण हे वर्तमान काळी आहे. कसं आहे, वर्तमान काळी. म्हणजे पहिला पर्यायच चुकीचा वाटतोय, पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय होता प्रयत्न करा म्हणजे यश मिळेल. अगदी बरोबर आहे, भविष्यकाळ आहे.
मुलगा शाळेत जातो, अगदी बरोबर आहे, ते वर्तमान काळाचं वाक्य आहे. माझा अभ्यास पूर्ण झाला, ला लिहिले ज्या क्रियापदाच्या शेवटी येत असतं तर ती जी आलेली रचना असते तर ती असते भूतकाळाची. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला लक्षात येत आहे की 2, 3 आणि 4 हे तिघ पर्याय अगदी बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 1 जो आहे तो चुकीचा आहे. म्हणून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे चुकीचा पर्याय कोणता आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण की आपल्याला काळ माहिती असणं गरजेचं आहे, काळाच्या संकल्पना क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. जसं वर्तमान काळ म्हटल्यानंतर वर्तमान काळाचे 4 उपप्रकार, मग साधा वर्तमान काळ असेल, चालू वर्तमान काळ असेल किंवा अपूर्ण वर्तमान काळ असेल, त्यानंतर पूर्ण वर्तमान काळ असेल, रीती वर्तमान काळ असेल. या 4 पर्यायांमध्ये या 4 प्रकारांमध्ये कशा पद्धतीने हे काळ आलेली असतात तर या सर्वांचा अभ्यास, या सर्वांच्या संकल्पना तुम्हाला आल्या पाहिजे किंवा माहिती असल्या पाहिजे. चला जाऊया पुढे. आता प्रश्न येणारच आहे, एक एक प्रश्न आपण घेतोच आहे किंवा घेणारच आहोत. चला जाऊया पुढे. 10 नंबरचा प्रश्न आपल्याला सांगतोय आता प्रयोगावरतीच विचारलेला आहे. खालीलपैकी भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा. आता भावे प्रयोगाचे उदाहरण आपल्याला ओळखायला सांगितलं. बघा आता विद्यार्थी अभ्यास करतो. आता सर्वात पहिल्यांदा मला सांगायला तुम्हाला आवडेल की भावे प्रयोग म्हणजे काय असतं किंवा भावे प्रयोगाची ही संकल्पना नेमकी काय आहे. भावे प्रयोग. आता भावे प्रयोग म्हणजे काय रे मित्रांनो, तर या 3 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. एक सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाक्यातील कर्ता. नंबर 2 ची गोष्ट ती म्हणजे वाक्यातील कर्म आणि नंबर 3 म्हणजे वाक्यातील क्रियापद. तुम्हाला कोणताही प्रयोग ओळखायचा असेल तर या 3 गोष्टी माहिती असल्या पाहिजे. मग मित्रांनो, वाक्यातील जो कर्ता आलेला असतो त्या कर्त्याला नेहमी प्रत्यय असते. त्या कर्त्याला नेहमी प्रत्यय जोडून आलेला असतं, ही पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कर्माला सुद्धा काय आलेलं असतं तर कर्माला सुद्धा प्रत्यय असतं. आणि एक तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, वाक्यातील जे क्रियापद आहे ते क्रियापद कशानुसारही बदलत नाही. म्हणजे ही भावे प्रयोग ओळखण्याची अतिशय महत्त्वाची वैशिष्ट्य आहे. एकदम शॉर्टकट, म्हणजे अगदी 10 सेकंदामध्ये सुद्धा तुम्ही वाक्यातील प्रयोग ओळखू शकतात. म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने. मग आता ही 3 वैशिष्ट्ये समोर ठेवा आणि वाक्य आपल्याला 4 पर्याय दिले. या 4 पर्यायातनं तुम्हाला वाक्य आता ओळखायचं आहे. बघा आता पहिलं वाक्य काय आहे, विद्यार्थी अभ्यास करतो. आता विद्यार्थी अभ्यास करणारा कोण आहे, विद्यार्थी. मी तुम्हाला सांगितलं की वाक्यातील कर्ता कसा ओळखायचा आहे, वाक्यातील कर्म कसं ओळखायचं आहे, बरोबर. तर इकडं वाक्यातील कर्ता आलेला आहे विद्यार्थी, त्याला प्रत्यय नाही आहे, म्हणजे हे भावे प्रयोगाचं उदाहरण नाही. त्यानंतर अभ्यास. अभ्यास हे वाक्यातील कर्म आलेला आहे, तर वाक्यातील कर्माला सुद्धा प्रत्यय नाही आहे, म्हणजे हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. हे स्पष्ट होते. कारण कर्तरी प्रयोगामध्ये वाक्यामध्ये आलेला जो कर्ता असतो, वाक्यामध्ये आलेलं जे कर्म असतं ते नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतं किंवा वाक्यातील कर्माला द्वितीय विभक्तीचं म्हणजे सप्रति द्वितीया त्याची रचना असू शकते किंवा त्याला जर प्रत्यय नसेल तर त्याला व्याकरणाच्या भाषेत म्हणतात अप्रत्ययी द्वितीया. त्या कर्माची जी विभक्ती असते मग ती अप्रत्ययी द्वितीया अशी मानली जाते. ह्या बऱ्याचशा संकल्पना आहेत व्याकरणामधल्या, त्या हळूहळू तुम्हाला क्लिअर होतील किंवा या सर्व संकल्पना बॅचमध्ये मी उत्कृष्ट पद्धतीने घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्याला हा रुमाल सोडावा लागतो. आता हे वाक्य सुद्धा येणार नाही. सोडलेला काय तर रुमाल, बरोबर. आणि सोडणारा म्हणजे सोडणारा काय तर रुमाल, म्हणजे वाक्य हे जे काही आलेलं आहे तर अकर्मकचं वाक्य ते आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे सुद्धा भावे प्रयोगाचं उदाहरण नाही आहे. तिसरं वाक्य बघा की नळे इंद्रासी असे बोली जेले. आता नळे इंद्रासी असे बोली जेले. आता नळ्यास इंद्रासी असे बोली जेले म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 3 पण येणार नाही, कारण की ते कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे, पुराण कर्मणीचं. आणि आता 4थं उदाहरण आहे की रामाने रावणास मारले. आता मारणारा कोण आहे, मारणारे कोण आहेत, राम आहेत, बरोबर. यांना प्रत्यय जोडून आलेला आहे. रावणास, रावणास सुद्धा प्रत्यय आहे, म्हणजे वाक्यातील कर्ता आणि इकडं वाक्यातील कर्म या दोघांना काय आलेलं असतं तर या दोघांना प्रत्यय जोडून आलेली असतात. ती रचना असते भावे प्रयोगाची. इतकं सुंदर पद्धतीने
या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला समजून घेता येतात आणि उत्कृष्टपणे कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करता येतात. त्यानंतर पुढे आहे की श्याम वर्गात कधीच गैरहजर राहत नाही. आता अधोरेखित केलेला शब्द आहे गैरहजर. आता यामध्ये अधोरेखित शब्दाचा समास कोणता आहे? आता इथं प्रश्न आपल्याला विचारलेला आहे गैरहजरचा समास. आता मित्रांनो, हर, बिन, बे, गैर अशा प्रकारची जी उपसर्ग आलेली असतात, म्हणजे अशा प्रकारची फारसी उपसर्ग येतात. मग अशा प्रकारची फारसी उपसर्ग, फारसी किंवा अरबी म्हणा, ही फारसी उपसर्ग ज्या शब्दांना जुळतात, ज्या सामासिक शब्दांना जुळतात, ही सामासिक शब्द कुणाचं काम करतात? तर ही सर्वच्या सर्व सामासिक शब्द अव्ययभाव समासाचं काम करतात. कुणाचं काम करतात? अव्ययभाव समासाचं काम करतात. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर करता येतील. म्हणून आता याचं उत्तर जे काही आहे ते पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. द्विगु समास म्हणजे काय असतं? द्विगु समासामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या समासामध्ये पहिले पद संख्यावाचक असते, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. दोन्ही पदे महत्त्वाची असतात. बघा, मी तुम्हाला एक आधी उदाहरण सांगितलं, याच्या आधी एक उदाहरण सांगितलं. तर अशा प्रकारची प्रश्न थोडी आपल्याला याच्यामध्ये आलेली असतात, थोडी गोंधळ टाकण्यासाठी आलेली असतात. आधीच्या प्रश्न थोडंसं 2 मिनिटं बोलतो की त्याला हा रुमाल सोडावा लागतो. ओके, आता त्याला म्हणजे सोडणारा कोण आहे? तो आहे, बरोबर ना? म्हणजे हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं होतं, माझ्याकडनं ते आक्रमक सांगितलं गेलं. ओके, त्याला हा रुमाल सोडावा लागतो, सोडणारा कोण आहे? तो, बरोबर. आणि सोडलेला काय आहे? रुमाल आहे. म्हणजे वाक्यातील कर्म प्रथमामध्ये आहे, वाक्यातील कर्त्याला प्रत्यय आहे, बरोबर ना? म्हणजे वाक्यातील कर्त्याला प्रत्यय आहे, मग जे प्रत्यय आलेला आहे ते कर्मणी प्रयोगाचं. आता इकडं मी तुम्हाला सांगितलं की गैरहजर हा जो शब्द आहे हा अव्ययभाव आहे. आणि तो कशामुळे अव्ययभाव आहे? तर हर, बिन, बे, गैर अशा प्रकारची जी काही उपसर्ग आहे, तर ती उपसर्ग त्या सामासिक शब्दाला जोडलेली असतात. आणि ती उपसर्ग सामासिक शब्दाला जोडल्यानंतर त्याचं रूपांतरण अव्ययभाव समासामध्ये होत असते. त्यानंतर तत्पुरुष समासामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्याचे दुसरे पद महत्त्वाचे असते. आता दुसरे पद महत्त्वाचे, बऱ्याच विद्यार्थ्यांना समास हा घटक थोडा अवघड जातो किंवा त्यांना टफ जातो. तर टफ जाण्याचं काही कारण नाही आहे मला असं वाटतं, कारण की तुम्ही जर एकदा दोनदा या कन्सेप्ट जर क्लिअर करून घेतल्या तर निश्चितच तुम्हाला मार्क त्यामध्ये भेटणार आहे. त्यानंतर पुढे प्रश्न आहे आता की पर्यायी उत्तरातून संयुक्त वाक्य ओळखा. आता संयुक्त वाक्य म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की जे संयुक्त वाक्य असतं मित्रांनो, मी थोडं ओव्हरलुक करून देतो तुम्हाला, तुम्ही वाचलं असेल नसेल. जे संयुक्त वाक्य असतं तर ते संयुक्त वाक्य कशाने जोडलेलं असतं? आणि, व, शिवाय, आणखी, आणिक, अन, पण, परंतु, परी, बाकी, म्हणून, यास्तव, सबब, तस्मात, त्यामुळे अशा प्रकारच्या अव्ययांनी जे वाक्य जुडलेलं असतं ते समजायचं ते संयुक्त वाक्य. मग आता सर एवढी अव्यय आलेली असतात का? तर यस, एवढ्या अव्ययाने एखादं अव्यय आलेलं असतं त्याने वाक्य जोडलेलं असतं. आता तुमच्या समोर संयुक्त वाक्याची जी काही अव्यय आहेत ती समोर आहेत, म्हणजे 2 वाक्य आलेली असतात संयुक्त वाक्यामध्ये, कारण की त्याचा अर्थ तोच आहे संयुक्त, म्हणजे 2 वाक्य एकत्र आलेली असतात. आणि जी दोन्ही वाक्य एकत्र आलेली असताना पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण असतो, दुसऱ्या वाक्याचा अर्थ पूर्ण असतो, अशी दोन्ही वाक्य एकत्र त्यामध्ये येत असतात. तर आता बघा, हनुमान सीता शुद्धीसाठी लंकेस गेले. आता यामध्ये तशा प्रकारची रचना दिसत नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक 1 येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 2 आहे की हनुमान सीता शुद्धीसाठी लंकेस गेले व तेथे
त्यांनी अशोक वनात सीतेला पाहिले आणि परत येऊन त्यांनी श्री रामचंद्रांना ते निवेदन केले. आता इथं जे वाक्य आलेलं आहे, वाक्य कितीही मोठं असू द्या, पण ते वाक्य व या उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे. मग आता व या उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं असेल तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ते काय आहे, ते संयुक्त वाक्य आहे. म्हणजे ही संयुक्त वाक्याची अशा पद्धतीची संकल्पना आहे मित्रांनो. म्हणजे संयुक्त वाक्य तुम्हाला कसं ओळखायचं आहे, कसं ओळखलं पाहिजे, तर हे त्याचं विश्लेषण आहे. त्यानंतर केवळ वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे. जसजशी प्रश्न येत जातील तसतसं विश्लेषण मी तुमच्या समोर मांडणारच आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 12चं उत्तर जे काही आहे ते पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तिसरा पर्याय सुद्धा चुकीचा होता, चौथा पर्याय सुद्धा चुकीचा होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 काय सांगतोय की खालीलपैकी कोणते दासी शब्दांचे अनेक वचन आहे. आता शब्द आहे दासी, त्याचं अनेक वचन आपल्याला विचारलेलं आहे. आता दासी या शब्दाचं अनेक वचन जर आपण लक्षात घेतलं तर दासी म्हणजे स्त्री, बरोबर का नाही, सेविका, अशा पद्धतीने त्यांच्यासाठी शब्दप्रयोग आहे, अर्थबोध अशा पद्धतीचा आहे. तर आता यामध्ये दासे हे तर येणार नाही. त्यानंतर दासी या शब्दाचं जे अनेक वचन असतं मित्रांनो, तर त्या शब्दाचं अनेक वचन तेच राहतं, म्हणजे दासीचं अनेक वचन दासीच राहतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. मग जेव्हा असा शब्दप्रयोग केला जातो, एक दासी, अनेक दासी, बरोबर का, म्हणजे एक वचनामध्ये सुद्धा तेच आणि अनेक वचनामध्ये सुद्धा तेच वापरलं जातं. अशा पद्धतीने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14कडे आपण जाऊयात. लवाने चंद्रकेतूचा घोडा धरला, वाक्यातील प्रयोग ओळखा. आता प्रयोगावरती बरीचशी प्रश्न आपल्याला विचारली जात आहेत, तर थोडं मी 40-45 सेकंदामध्ये मी तर भावी प्रयोग तुम्हाला सांगितला, थोडं कर्तरी आणि कर्मणी एकदा सांगून देतो. म्हणजे प्रयोगावरती जर प्रश्न विचारला गेला आणि अशा प्रकारची प्रश्न जर आली तर निश्चित स्वरूपात त्याची उत्तरं तुम्हाला जमणार आहे. थोडं बघा, आता इकडं हा कर्तरी प्रयोग सांगतो, 3च गोष्टी सांगतो कर्तरी प्रयोगामध्ये, आणि इकडं थोडं कर्मणी प्रयोगावरती बोलतो. बघा, आता कर्तरी प्रयोगामध्ये ह्या 3च गोष्टी लक्षात ठेवा शक्यतो, म्हणजे 3-4 गोष्टी, कर्ता, कर्म आणि क्रियापद, ह्या 3च गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला वाक्यातील कर्तरी प्रयोगाचा अर्थबोध करून देतात. एकदम शॉर्टकट पद्धतीने सांगतोय. याच्या संकल्पना बऱ्याच मोठ्या आहेत, पण आता तुम्हाला लवकरात लवकर समजावं की हेच उत्तर त्याचं या प्रयोगाच्या प्रकारात तेच का आलं किंवा हेच त्याचं उत्तर का आलं. तर हे थोडक्यात त्याचं विश्लेषण, जेवढं जास्तीत जास्त विश्लेषण देण्याचा प्रयत्न किंवा त्या प्रश्न जास्तीत जास्त विश्लेषण तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न माझा आहे. आता बघा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी प्रथम विभक्तीमध्ये असतो. याला कधीच प्रत्यय जुडलेलं नसतं. कशाला? वाक्यातील जो कर्ता आलेला असतो त्या कर्त्याला. आणि वाक्यामध्ये जे कर्म आलेलं असतं, एक महत्त्वाची गोष्ट आहे, तर वाक्यातील जे कर्म असतं तर आपल्या भाषेमध्ये आपण लक्षात ठेवताना असं ठेवतो प्रथमा, पण त्याला व्याकरणाच्या भाषेमध्ये म्हटलं जाते मित्रांनो की जर ते प्रथमा असेल तर ते अप्रत्ययी द्वितीया म्हणतात. त्याला अप्रत्ययी द्वितीया असं ते कर्म असू शकते. समजलं का? अप्रत्ययी द्वितीया किंवा सप्रत्यय द्वितीया. आता अप्रत्ययी द्वितीया म्हणजे काय की तेव्हा वाक्यातील कर्माला प्रत्यय जुडलेला नसेल, आणि जेव्हा सप्रत्यय द्वितीया म्हणजे काय तर तेव्हा वाक्यातील कर्माला सलाते, सलानाते अशा प्रकारची प्रत्यय जुडलेली असते. अशा प्रकारे आपल्याला हे वाक्यातील कर्म ओळखता येतं. आणि वाक्यातील जे क्रियापद असतं का नाही तर ते क्रियापद ह्या कर्त्यानुसार बदलतं. कशानुसार बदलतं? कर्त्यानुसार क्रियापद बदलते. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. वाक्यातील कर्त्यानुसार हे क्रियापद काय होत असतं? बदलत असतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट की कर्तरी प्रयोगामध्ये आलेलं जे क्रियापद असतं तर ते क्रियापद वर्तमान काळी असतं. ही एक महत्त्वाची गोष्ट किंवा एक महत्त्वाची खूण वाक्यातील कर्तरी प्रयोग ओळखण्यासाठीची आहे. थोडं कर्मणी प्रयोगाच्या बाबतीत सांगून देतो, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट आता 3 प्रयोगाच्या प्रकाराचे क्लिअर होऊन जातील. कर्मणी प्रयोगाच्या बाबतीत थोड्या 2-3 गोष्टी सांगतो, म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर आता चुकता कामा नये. एक कर्ता
एक कर्म आणि एक क्रियापद. मित्रांनो, एक कर्मणी प्रयोगामध्ये गोष्ट मला सांगावीशी वाटते, नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना, की जो कर्ता आलेला असतो त्या कर्त्याला नेहमी प्रत्यय असते. मी शब्दप्रयोग बघा, नेहमी प्रत्यय असते. म्हणजे कर्ता कधीही प्रथमा विभक्तीमध्ये येऊ शकत नाही. जेव्हा आपल्याला संकीर्ण संकर प्रयोग अभ्यासावे लागतात तेव्हा संकीर्ण किंवा संकर प्रयोगामध्ये काही वेगळ्या संकल्पना आपल्याला अभ्यासायच्यात, पण जेव्हा फक्त कर्मणी प्रयोगावरती प्रश्न विचारला गेला तर एवढं लक्षात ठेवा की त्याला काय जुडलेलं असतं, प्रत्यय असतं नेहमी. ओके. त्यानंतर जे कर्म आलेलं असतं ते कर्म नेहमी प्रथमेत असतं. म्हणजे आपल्या भाषेमध्ये प्रथमेत आणि व्याकरणाच्या भाषेमध्ये अप्रत्ययी द्वितीया अशा प्रकारची त्याची विभक्ती असते. अशा पद्धतीने कर्म. त्यानंतर जे क्रियापद आलेलं असतं, नेहमी जे क्रियापद येतं तर ते क्रियापद आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की कर्मानुसार बदलते. कशानुसार बदलते? कर्मानुसार बदलते. बऱ्याच मोठमोठ्या संकल्पना आहे, पण जेवढं मला शॉर्टकट सांगता येते किंवा तुम्हाला उदाहरण जे काही उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखता येईल. ओके. किंवा कर्मणी प्रयोगामध्ये अजून एक मला जास्तीचं सांगावं लागतं की वाक्यामध्ये आलेलं जे क्रियापद असतं ते क्रियापद म्हणजे 70 ते 80% भूतकाळी असतं, बाकी दुसऱ्या काळामध्ये सुद्धा येऊ शकतं. ओके. ते आता पुढे मी संपूर्ण लेक्चर डिटेल ते टॉपिकमध्ये सांगितले आहेत, कारण की आपल्या बॅचमध्येच 5 लेक्चर नुसत्या प्रयोगावरती घेतले आहेत मी. ओके. त्यामुळं कन्सेप्ट प्रॉपर घेतले आहेत. आता सर्वच गोष्टी इकडे सांगता येणार नाही, मर्यादा आहेत. ओके. तर आता बघा, लवाने चंद्रकेतूचा घोडा धरला, वाक्यातील क्रियापदाला धरला. मग आता या वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातूला धर. धरणारा कोण? लवाने. ओके. हा वाक्यातील कर्ता झाला. मग आता वाक्यातील कर्ता झालेला आहे लवाने. मग आता लवा म्हटल्यानंतर त्याला प्रत्यय जुळलेला आहे ने. ओके. मग प्रत्यय जुळला आहे ने म्हणजे हा कर्तरी प्रयुक्त येऊ शकत नाही आणि भावकर्तरी सुद्धा येऊ शकत नाही, कारण की भावकर्तरी येण्यासाठी वाक्याच्या शेवटी तशी भावकर्तृ क्रियापदे येणे महत्त्वाची असतात. जसं की उजाडले, सांजावले, मावळले, गडगडते, खवखवते अशा प्रकारची क्रियापदं येणं महत्त्वाची असतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 सुद्धा येऊ शकत नाही. त्यानंतर धरलेला काय? तर घोडा, म्हणजे वाक्यातील घोडा हे कर्म आलं, म्हणजे ते भावे प्रयोग सुद्धा येऊ शकत नाही, कारण की वाक्यातील जे कर्म आलेलं आहे त्या कर्माची विभक्ती अप्रत्यय द्वितीय आहे किंवा आपल्या भाषेमध्ये ते कर्म प्रथमेत आहे. म्हणून भावे प्रयोग सुद्धा येऊ शकत नाही. उरला पर्याय क्रमांक 4 कर्मणी प्रयोग. इतकं सोप्या पद्धतीने आणि एवढ्या विश्लेषित पद्धतीने आपल्याला ह्या सर्व गोष्टी जमल्या पाहिजे, आपण ह्या सर्व गोष्टी सोडवल्या पाहिजे. म्हणून प्रश्न क्रमांक 14चं उत्तर पर्याय क्रमांक 4 का आहे हे त्याचं विश्लेषण मी तुमच्या समोर मांडलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट एक आहे आता की जे काही आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षा आहेत, मग आता जिल्हा परिषद भरती असेल किंवा खूप मोठी पदभरती आता काही दिवसांमध्ये होणार आहे, मग तलाठी भरती असेल किंवा कृषी विभागाच्या जागा असतील, लिपिक असेल, आरोग्य भरती असेल, आता बऱ्याचशा जागा आतापर्यंत आलेल्या आहेत. ओके. तर मित्रांनो, त्यासाठी परिपूर्ण TCS IBPSच्या पॅटर्नवर आधारित दोघं बॅचेस तुम्हाला अतिशय माफक फीमध्ये उपलब्ध होणार आहे, मराठी अधिक इंग्रजी. ओके. त्यामध्ये जास्तीत जास्त सराव प्रश्न संच आहे, काही लाईव्ह लेक्चर आहे, रेकॉर्डेड लेक्चर आहे. तुमच्या सोयीनुसार कुठेही केव्हाही कधीही तुम्ही तुमच्या सवडीनुसार ही सर्व लेक्चर बघू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट, त्याची फी 2200 रुपये जरी असली तरी त्यामध्ये अजून तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. आणि एकत्रित तयारी मराठी आणि इंग्रजीची सरळ सेवेसाठी आगामी काळामध्ये येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला करता येणार आहे. सुवर्ण संधी आहे. तुम्ही आत्ता सचिन कुमार सरांची लेक्चर बघतायत, माझी लेक्चर बघतायत, तर काही विचार न करता लवकरच निर्णय घ्या. ओके. आणि येणारी जी मोठी संधी आहे ती अजिबात घालवू नका. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आपण आता. तर आता बघा, पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते पुराण कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. आता पुराण कर्मणी मी तुम्हाला सांगितलं, पुराण कर्मणीच्या ज्या संकल्पना आहे त्या पुराण कर्मणीच्या संकल्पना मी तुमच्या समोर मांडल्या. तर पुराण कर्मणी मी तुम्हाला सांगितलं होतं की वाक्यातील जे क्रियापद आलेलं असतं त्या क्रियापदाचा जो धातू असतो किंवा ते धातूचं क्रियापद असतं
त्या धातूला जे अशा प्रकारचं प्रत्यय जुळलेलं असतं, कंपल्सरी असतं. आणि एवढं काहीच समजत नसेल तर एवढं तरी लक्षात ठेवा की वाक्यामध्ये जी काही रचना आलेली असते तर ती संस्कृत भाषेतील रचना असते. जनरली आपण म्हणजे ज्या पद्धतीने आपण बोलतो किंवा ज्या पद्धतीने आपण ज्या भाषेचा वापर करतो किंवा जे वाक्य आपण लिहितो तशा प्रकारची रचना तिथे नसते. तर तिथे रचना जी आलेली असते तर ती रचना संस्कृत रचना असते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 1 नाही, 3ही नाही, 4ही नाही. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. जाऊया पुढे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अधोरेखित शब्दाचा समास कोणता. आता बघा आपल्याला समासावरती सुद्धा इथं 2 ते 3 प्रश्न विचारलेली दिसली आणि प्रयोगावरती जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला विचारलेली दिसलीत. बरोबर. म्हणजे हे प्रश्न विश्लेषण घेण्यामागचं कारण तेच आहे की प्रश्नाचं स्वरूप कसं आहे किंवा नेमकी प्रश्न कशा पद्धतीने विचारली जात आहेत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला समोर ठेवूनच अभ्यास करावा लागणार आहे. म्हणून आता इकडं समासावरती प्रश्न विचारलेला आहे. बरोबर. मग आता अधोरेखित कुठं केलेलं आहे, 5-10 रुपयांनी त्याचे काय होणार. बरोबर आहे. म्हणजे 5 किंवा 10 याचा अर्थ काय होतोय मित्रांनो, तर याचा अर्थ होतो असा होतोय की 5 किंवा 10. ओके असा. मग अशा प्रकारचा अर्थ जर त्यांना प्रकट होत असेल तर किंवा अशा प्रकारची रचना आल्यानंतर याला म्हटलं जातं विकल्प. म्हणजे विकल्पाचा अर्थ काय होतो, पर्याय ना. विकल्पाचा अर्थ काय होतो, तर विकल्प या शब्दाचा अर्थ होतो पर्याय. म्हणजे हे किंवा ते दोघांपैकी एक. बरोबर. मग आता बहुव्रीही समास तर नाही येऊ शकत, कारण की बहुव्रीही समासामध्ये काय असतं, दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असतो. बरोबर. पण इथं दोघांपैकी एक पर्याय आहे म्हणजे बहुव्रीही तर येऊ शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की संख्यावाचक म्हणजे विकल्पार्थक समास. ठीक आहे. आता आपण जर 5 किंवा 10 म्हटलं, 5 ही संख्या आली आहे. म्हणजे जरी आपल्याला उत्तर माहिती नसलं तरी तुम्ही उत्तर काढू शकता. काही अवघड नाही आहे. फक्त कन्सेप्ट त्या पद्धतीच्या क्लिअर झाल्या पाहिजे. जर कन्सेप्ट क्लिअर होतील तर निश्चितच तुम्हाला या सर्व गोष्टीचा फायदा होणार आहे. म्हणजे बघा उत्तर कसं निघणार आहे की 5 किंवा 10, चला संख्या आली. बरोबर. किंवा आलेला आहे म्हणजे तिथं विकल्प पण आलेला आहे. मग आता संख्या आली, विकल्प आलाय, मग संख्यावाचक विकल्पार्थक. बरोबर का नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. संख्या पण आली, विकल्प पण आलाय, मग एकत्रित त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. तत्पुरुष तर येणार नाही. तत्पुरुष म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की दुसरे पद महत्त्वाचे असते आणि अव्ययीभाव समास महत्त्वाची गोष्ट आहे. पहिले पद महत्त्वाचे असते म्हणजे आ, यथा, प्रति. बरोबर ना. हर, बिन, बे, गैर अशा प्रकारची उपसर्ग ज्या सामासिक शब्दांना जोडलेली असतात तर ती सामासिक शब्द कुणाचं काम करतात, तर ती सर्व सामासिक शब्द अव्ययीभाव समासाचं काम करतात. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वाक्य रीती भविष्य काळातील आहे. मित्रांनो हा दुसरा ते तिसरा प्रश्न काळावरती सुद्धा विचारलेला आहे. आतापर्यंत तुम्ही TCS IBPS ने घेतलेली पेपर जर बघितली तर काळावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा सर्वच कसे नाचतील. बरोबर. आता रीती म्हटल्यानंतर मग तो रीती वर्तमान काळ असो, रीती भूतकाळ असो, रीती भविष्य काळ असो, त्या तिघ काळांच्या बाबतीत रीती या शब्दाचा अर्थ फक्त मी तुम्हाला सांगून देतो. कोणताही काळ असेल. बघा कोणताही काळ असेल म्हणजे असं सांगतो मी तुम्हाला की कोणत्याही काळात क्रिया सातत्याने घडते असा अर्थबोध करून देणारी जी रचना असते ती रीती काळाची असते. लक्षात ठेवा. कोणत्या काळाची असते, रीती काळ. मग तो वर्तमान काळ असो, भूतकाळ असो का भविष्यकाळ असो. सर्वच कसे नाचतील हे तर येणार नाही. मी उद्या पुण्यात असेन हे पण येणार नाही. पुण्यात असेन म्हणजे तो भविष्यकाळ होतोय. बरोबर आहे. मग आता म्हणजे तिथं पुण्यात असेन, आता मी पुण्यात असेन म्हटल्यानंतर अपूर्ण भविष्यकाळ आहे, ते तर वाक्य येणार नाही. तृप्ती चित्र बनवत राहील. अगदी बरोबर आहे.
पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण की क्रिया जी आहे ती क्रिया अविरत घडत राहणार आहे, बनवत राहील. अशा पद्धतीने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. फक्त 2 प्रश्न, अगदी शेवटचे 2 प्रश्न आता बाकी आहे. सो 2 प्रश्न झाले की आजचं सेशन आपलं थांबणार आहे. बघा आता पुढचा प्रश्न आहे की अवजड लाकूड डोक्यावर घेऊन तो 5 किलोमीटर पायी चालला. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आता प्रश्न आपल्याला नामाच्या लिंग विचारावरती विचारलेला आहे. बघा आता अधोरेखित शब्द काय आहे? लाकूड. आता लाकूड म्हटल्यानंतर आपण जेव्हा नामाच्या लिंग विचाराचं नामाचं लिंग विचार जेव्हा ओळखतो, जसं पुल्लिंगी आपल्याला ओळखायचं असेल, स्त्रीलिंगी आपल्याला ओळखायचं असेल, त्यानंतर नपुंसकलिंगी आपल्याला जेव्हा ओळखायचं आहे, तर अशा पद्धतीने पुल्लिंगी जेव्हा ओळखायचं आहे तेव्हा तो या सर्वनामाचा वापर आपण करून ओळखत असतो. कारण की तुम्हाला एकच महत्त्वाची गोष्ट आहे की निश्चितच याचा वापर करून आपण पुल्लिंगी हे म्हणजे आपण ओळखत असतो. आणि स्त्रीलिंगीचा वापर करीत म्हणजे स्त्रीलिंगी आपल्याला जेव्हा ओळखायचं आहे, म्हणजे नामाचं लिंग स्त्रीलिंगी म्हणून जेव्हा ओळखायचं आहे तेव्हा ती या सर्वनामाचा वापर आपण करतो. आणि जेव्हा नपुंसकलिंगी ओळखायचं आहे तेव्हा ते या सर्वनामाचा वापर करतो. मग आता आपल्याला काय दिलं आहे? अधोरेखित करून लाकूड हा शब्द अधोरेखित केला आहे. मग आता लाकूड हा शब्द जर अधोरेखित केलेला आहे तर मग प्रश्न विचारून बघायचा, तो लाकूड येणार नाही पुल्लिंग, ती लाकूड येणार नाही, ते लाकूड यस अगदी बरोबर आहे नपुंसकलिंग. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एकदम सोप्या भाषेमध्ये हे व्याकरण शिकता येते. आणि मित्रांनो, माझी नोट्स फ्लो चार्टमध्ये अशा पद्धतीची शॉर्टकट नोट्स की नेमकं प्रत्येक टॉपिकवरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि कशा पद्धतीने सर्व गोष्टी ओळखल्या जातात किंवा ओळखल्या पाहिजे, तर यावरती माझी एक नोट्स तयार आहे. ती नोट्ससुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल. ओके, तर पुढे जाऊया आपण. आता 19 नंबरचा प्रश्न आहे. वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात. तर त्यास काय म्हणतात? तर त्यास कर्ता म्हणतात. क्रिया करणारा नेहमी कर्ता असतो, यामध्ये काही सांगण्याची गरज नाही. क्रियापद सर्वांना माहिती आहे. वाक्यातील जे काही म्हणजे वाक्याच्या शेवटी आलेला किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो घटक असतो तो क्रियापद असतो. म्हणजे क्रियापद तर येणार नाही, पण वाक्यातील क्रियापदाने केली क्रिया करणारा, ओके, म्हणजे तो कर्ताच असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कर्म म्हणजे काय? ज्याच्यावरती प्रत्यक्ष क्रिया घडते. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट सर्वनाम हे पण येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे खालील पर्याय उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्याय उत्तर कोणते? आता आपल्याला विचारलेलं आहे की खालील पर्याय उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्याय उत्तर कोणते? आता बघा, विरुद्धार्थी शब्द असलेले, बरोबर. आता आघाडी अंत हे चुकीचं आहे. आगंतुक आणि आमंत्रित हे बरोबर आहे. आणि आगंतुक म्हणजे काय? अचानक आलेला. आणि आमंत्रित म्हणजे काय? ज्याला आमंत्रण दिलेलं असतं आणि मग तो येतो. समजलं का? अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे दोघं त्या ठिकाणी काय आहे? पर्याय म्हणजे विरुद्धार्थी शब्द असलेले पर्याय उत्तर. तर पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की विरुद्धार्थी शब्द असलेले पर्याय उत्तर जे आहे तर हे आहे आगंतुक, आमंत्रित. ओके, अशा पद्धतीने या सर्व गोष्टी म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण येणार नाही, पर्याय क्रमांक 4 पण येणार नाही. अशा पद्धतीने 20 प्रश्नांचं विश्लेषण होतं. हे झालं मराठीचं. ओके, लवकरच सर आता इंग्रजीचं विश्लेषण घेतील. ओके, अशा पद्धतीने या नवनवीन व्हिडिओसाठी आपलं SK एज्युकेशनचं जे चॅनल आहे यूट्यूबचं चॅनल ते सबस्क्राईब करा आणि संधी सोडू नका. आणि जर मराठी आणि इंग्रजीची एकत्रित बॅच घ्यायची तर कमीत कमी फीमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, SK एज्युकेशनवरती सुद्धा आपली बॅच आहे, पण त्यामध्ये थोडे लेक्चर कमी आहे. ज्यांना जास्तीत जास्त लेक्चर हवे असतील तर सरांकडनं SK एज्युकेशन या ॲपमधून तुम्ही इंग्रजीची बॅच घेऊ शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मराठीच्या बॅचसाठी तुम्ही लक्ष मराठी अकॅडमीचं सुद्धा ॲप डाउनलोड करू शकतात. इकडे तुम्हाला जास्तीत जास्त लेक्चर आता उपलब्ध होतील. ओके, आणि सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. TCS पॅटर्ननुसार झालेल्या DVET परीक्षेमध्ये
मराठी आणि इंग्रजीचे जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचं आपण ॲनालिसिस करत आहोत. नुकतंच मराठीच्या प्रश्नांचं ॲनालिसिस प्राध्यापक लक्ष्मण चौधरी सरांनी केलेलं आहे आणि आत्ता आपण सुरुवात करत आहोत आपल्या इंग्रजीच्या प्रश्नांना. सो DVET या परीक्षेमध्ये TCS पॅटर्ननुसार जी काही इंग्रजीची प्रश्न विचारलेली आहे त्या प्रश्नांना आपण वन बाय वन व्यवस्थित समजून घेऊया आणि त्यांची उत्तरं काय आहे हे देखील समजून घेऊया आणि का ते उत्तर आहे हे देखील आपण समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, पहिला प्रश्न विचारलेला आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू कॅलोकेट विथ द वर्ड कॅपेबल टू फिल इन द ब्लँक. आता बघा, या ठिकाणी इन्स्ट्रक्शन जे आहे ते कदाचित आपल्याला समजू शकत नाही, कारण या ठिकाणी कॅलोकेट या शब्दाचा वापर केलेला आहे, कॅपेबल या शब्दाचा वापर केलेला आहे. कॅलोकेट या शब्दाचा अर्थ काय होतो की कॅपेबल या शब्दाशी जुळणारा सहप्रयुक्त शब्द जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे कॅपेबल नंतर नेमका कोणता शब्द यायला पाहिजे की जो बरोबर असेल तो आपल्याला बघायचा आहे. मग इथे कॅपेबल कुठे आहे, तर कॅपेबल इथे आहे. पूर्ण सेंटेन्स रीड करूया. हॅविंग प्रॅक्टिस्ड फॉर 1 month, म्हणजे 1 महिना पूर्ण प्रॅक्टिस केल्यानंतर द 2 कॉम्पिटिटर्स, जे 2 स्पर्धक आहेत, आर इक्वली, 2 स्पर्धक इक्वली आहेत, कॅपेबल ब्लँक विनिंग द रेस. आता हा जो कॅपेबल शब्द आहे या कॅपेबल शब्दानंतर आपल्याला ऑफ, फॉर, टू आणि ॲट यापैकी कोणताही एक प्रपोजिशन यूज करायचं आहे. आता सर्वांनाच माहिती असेल की कॅपेबल या शब्दानंतर आपण ऑफ हा प्रपोजिशन यूज करतो. अतिशय सोपं आहे. आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये आपण फिक्स प्रपोजिशनमध्ये सांगितलं देखील आहे की कॅपेबल असा शब्द आहे की ज्याच्यासोबत आपण ऑफ हा फिक्स्ड प्रपोजिशन यूज करत असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणता प्रपोजिशन यूज करावा लागणार, ऑफ हा प्रपोजिशन यूज करावा लागणार. मग ऑफ हा प्रपोजिशन कुठे आहे, तर ऑप्शन 1 मध्ये आहे, म्हणजे ऑप्शन 1 बरोबर होईल. बाकीची सर्व ऑप्शन्स जी आहेत ती काय होतील, चुकीची होतील. सो या पद्धतीने आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे. सिंपल क्वेश्चन आहे की कॅपेबल या शब्दानंतर नेमका कोणता प्रपोजिशन वापरला जातो. आता बघा दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाईन वर्ड्स इन द गिव्हन सेंटेन्स. आपल्याला सेंटेन्समध्ये काही अंडरलाईन वर्ड्स दिलेले आहेत, त्यांचा सबस्टिट्यूट आपल्याला शोधायचा आहे. हेमा लिव्स हर 1 year old ॲट अ नर्सरी where babies and young children are cared for during the working day before coming to office. आता बघा, इथे अंडरलाईन कशाला केलेला आहे, इथे अंडरलाईन केलेला आहे ॲट अ नर्सरी वेअर बेबीज अँड यंग चिल्ड्रन आर केअर्ड फॉर ड्युरिंग द वर्किंग डे. सो बघा, लहान मुलांची ज्या ठिकाणी केअर केली जाते, बऱ्याचदा असं असतं की हजबंड अँड वाईफ दोघंही जण काय असतात, जॉबला असतात. मग अशा परिस्थितीत त्यांचं जे लहान मुलं असेल त्या लहान मुलाला नेमकं कोण वागवणार, तर शहरांमध्ये असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे क्रेश असतात की ज्या ठिकाणी या मुलांना ठेवलं जातं, जिथे दिवसभर या मुलांची काळजी घेतली जाते, देखभाल केली जाते आणि नंतर त्यांचे आई वडील ज्या वेळेस ऑफिसमध्ये येतील ते जेव्हा त्यांना घेऊन जातील. तर अशा जे पाळणाघर टाईप असतात त्यांना आपण काय म्हणत असतो, क्रेश असं म्हणत असतो. सो बघा, पहिलं ऑप्शन आहे कॉन्व्हेंट. सो कॉन्व्हेंट हे आपलं उत्तर होणार नाही, कारण ख्रिश्चन धर्माचे जे फिमेल संन्यासी असतात ते कॉन्व्हेंटमध्ये राहतात, तर हे उत्तर होणार नाही. एजन्सी देखील आपलं उत्तर होणार नाही, चॅरिटी देखील आपलं उत्तर होणार नाही. क्रेश हा शब्द आहे की ज्या ठिकाणी लहान मुलांना ठेवलं जातं आणि त्यांची काळजी जी आहे ती घेतली जाते. सो क्रेश हा शब्द आपल्या सर्वांसाठी कदाचित नवीन असेल, परंतु आत्ता मात्र पुढे हा शब्द सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द ऑप्शन विथ नो एरर. आपल्याला एक असं ऑप्शन शोधायचं आहे की ज्या सेंटेन्समध्ये किंवा ज्या ऑप्शनमध्ये कोणताही एरर नसेल. आता बघा, ऑप्शन ए आहे, ऑल्दो द ऑथॉरिटीज परमिट ड्रायव्हिंग ॲट 100 km/h. म्हणजे इथे म्हटलेलं आहे की जरी ऑथॉरिटीज म्हणजे जे ऑफिशियल्स आहेत, अधिकारी आहे, परमिट ड्रायव्हिंग ॲट 100 km/h, की जरी आपल्याला 100 km/तास वेगाने गाडी चालवायची अनुमती दिलेली असेल ऑन द हायवेवर, इट इज ॲडव्हिजिबल टू स्टे विदिन कंट्रोलेबल लिमिट्स. परंतु हे ॲडव्हिजिबल आहे की आपण कंट्रोलेबल लिमिटमध्ये असणं गरजेचं आहे. आता बघा, या ठिकाणी टू स्टे विथ कंट्रोलेबल लिमिट्स म्हटलेलं आहे.
इकडे आहे ऑल्दो द ऑथॉरिटीज परमिट ड्रायव्हिंग ॲट 100 किलोमीटर्स पर आवर. सेंटेन्स अगदी बरोबर आहे. ऑन द हायवे इट इज ॲडव्हिजिबल टू स्टे ऑन कंट्रोलेबल लिमिट्स. म्हणजे बघा फरक फक्त कुठे आहे, इकडे स्टे नंतर विदिन वापरलेला आहे, तर इथे स्टे नंतर ऑन वापरलेला आहे. त्यानंतर बघा ऑल्दो द ऑथॉरिटीज परमिट ड्रायव्हिंग ॲट 100 किलोमीटर्स पर आवर ऑन द हायवे इट इज ॲडव्हिजिबल टू स्टे ओव्हर. इकडे स्टे नंतर काय वापरलेलं आहे, स्टे ओव्हर कंट्रोलेबल लिमिट्स. आणि पुढे आहे ऑल्दो द ऑथॉरिटीज परमिट ड्रायव्हिंग ॲट 100 किलोमीटर्स पर आवर ऑन द हायवे इट इज ॲडव्हिजिबल टू स्टे विथ कंट्रोलेबल लिमिट्स. आता बघा आपल्याला लिमिटच्या आत राहायला सांगितलेलं आहे. इथे लिमिट हा शब्द सांगितलेला आहे. मग कधीही आपण लिमिटच्या आत असणं गरजेचं आहे. त्यामुळे स्टे विदिन कंट्रोलेबल लिमिट म्हणजे बघा लिमिटच्या आतसाठी आपल्याला विदिन हा शब्द बरोबर असेल. सो स्टे ऑन म्हणजे हा ऑन शब्द चुकीचा होईल, ओव्हर शब्द चुकीचा होईल आणि विथ शब्द देखील चुकीचा होईल. आपल्याला या ठिकाणी स्टे विदिन कंट्रोलेबल लिमिट्स वापरावं लागेल, कारण पुढे लिमिट हा शब्द आहे म्हणून स्टे सोबत आपल्याला विदिन हा प्रपोजिशन वापरावा लागेल. जेव्हा जेव्हा लिमिट येईल तेव्हा तेव्हा विदिन शब्द विदिन प्रपोजिशन आहे हा त्याच्यासोबत असणार आहे. आणि म्हणून पहिलं जे सेंटेन्स आहे ऑप्शन 1 जे आहे हे ऑप्शन 1 विदाउट एरर आहे, नो एरर आहे. त्यामुळे ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. लिमिट जर नसतं तर आपण ओव्हर किंवा ऑनचाही वापर करू शकलो असतो, परंतु या ठिकाणी लिमिट हा शब्द आहे त्यामुळे आपल्याला स्टे विदिन द लिमिट असंच म्हणावं लागेल किंवा स्टे विदिन द कंट्रोलेबल लिमिट असं म्हणावं लागेल. म्हणून ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर आहे. आता यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न विचारलेला आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इथे म्हटलेलं आहे इंडियाज जॉग्राफी अँड जिओलॉजी आर क्लायमेटिकली पायवोटल, की भारताचं जे जॉग्राफी आहे आणि जे जिओमॉर्फॉलॉजी आहे किंवा त्याला आपण जिओलॉजी आहे ते कसं आहे, पायवोटल आहे. कसं क्लायमेटिकली पायवोटल आहे. द थार डेझर्ट इन द नॉर्थ वेस्ट, जो थार डेझर्ट आहे तो भारताच्या नॉर्थ वेस्टला आहे. अँड द हिमालयाज इन द नॉर्थ, आणि जो हिमालय आहे तो कुठे आहे, उत्तरेला आहे. वर्क म्हणजे काम करतात. सो थार डेझर्ट जो आहे तो आणि हिमालय जो आहे तो हे दोघं काम करतात. कसं काम करतात, एक साथ काम करतात. सो या ठिकाणी बघा इन क्लोज म्हणता येणार नाही, कारण क्लोजली या ठिकाणी वर्क हा व्हर्ब असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी क्लोजली घेता आलं असतं, परंतु इथे क्लोजली लिहिलेलं नाहीये म्हणून आपल्याला इन क्लोजही घेता येणार नाही. त्यानंतर आहे इन टेंडम. इन टेंडम या शब्दाचा अर्थ काय होतो, इन टेंडम या शब्दाचा अर्थ होतो एक साथ, म्हणजे दोन्हीही एक साथ काम करतात. सो बघा थार डेझर्ट इन द नॉर्थ वेस्ट अँड हिमालयाज इन द नॉर्थ, म्हणजे नॉर्थ वेस्टला काय आहे, थार डेझर्ट आहे, उत्तरेला नॉर्थला काय आहे, हिमालय आहे. वर्क काम करतात. कसं काम करतात, एक साथ काम करतात. असं जर म्हणायचं असेल तर आपण इन टेंडम जे आहे ते म्हणू शकतो. त्यानंतर आहे ऑन युनिसन. ऑन युनिसन म्हणजे काय, युनिसन. युनिसन म्हणजे काय, एकमताने. युनिसन म्हणजे काय, एकमताने. आता बघा थार डेझर्ट हे निर्जीव आहे, हिमालयाजही निर्जीव आहे. व्यक्ती जर असते तर त्यांनी त्यांचं मत जे आहे ते व्यक्त केलं असतं आणि दोघांचं जेव्हा एकमत झालं असतं तेव्हा आपण युनिसन म्हटलं असतं, परंतु युनिसन आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 जे आहे ते कॅन्सल होईल. विथ कोऑपरेशन चौथ्या ऑप्शनमध्ये म्हटलेलं आहे. वर्क विथ कोऑपरेशन. बघा जर 2 व्यक्ती असतील तर ते कोऑपरेशनने काम करतील, जर 2 संस्था असतील तर त्या कोऑपरेशनने काम करतील. हे एक दुसऱ्याला मदत करेल, दुसरा पहिल्याला मदत करेल. सो कोऑपरेशन देखील थार डेझर्ट आणि हिमालयासाठी चालणार नाही. मग अशा परिस्थितीत ऑप्शन 2 जे आहे तेच आपलं करेक्ट उत्तर होऊ शकतं. मग पुढे गेल्यानंतर आपण पुढचं ब्लँक बघूया. टू अफेक्ट अ कल्चरली अँड इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट मान्सूनल रेजिम. पुढे म्हटलेलं आहे ॲज अर्थ हायेस्ट अँड मोस्ट मॅसिव्ह माउंटन रेंज, की अर्थ जी आहे पृथ्वीची सगळ्यात मोठी माउंटन रेंज जी आहे ते कोणाची आहे, हिमालयाची आहे. द हिमालयाज, जो हिमालय पर्वत आहे किंवा हिमालय माउंटन रेंज आहे, बार. बार म्हणजे काय, रोखतात, थांबवतात. द ब्लँक ऑफ फ्रिजिड कॅटाबेटिक विंड्स. कशाला थांबवतात, जे कॅटाबेटिक विंड्स आहेत, जे वारे कॅटाबेटिक आहेत त्यांना काय करतात, बार करतात, त्यांना काय करतात, थांबवतात.
मग इथे म्हटलेलं आहे द ब्लँक ऑफ फ्रिजिड कॅटाबेटिक विंड्स. मग आता इथे आपल्यासाठी इनफ्लक्स हा शब्द दिसतोय. इन म्हणजे काय? आत, आणि फ्लक्स म्हणजे काय? वाहणे. इनफ्लक्स, इनफ्लक्स म्हणजे काय? आत वाहणारे वारे. सो बघा, द हिमालयाज बार, हिमालय काय करतो? थांबवतो. जे आत येणारे कॅटाबेटिक वारे आहेत, जे हिमालयाच्या आत येणारे, भारताच्या आत येणारे जे कॅटाबेटिक वारे आहेत, त्यांना हिमालय काय करतो? बार करतो, थांबवतो, रोकथाम करतो. सो या ठिकाणी आत येणारे म्हणून इनफ्लक्स वारे जे आहेत, इनफ्लक्स हा शब्द बरोबर होईल. म्हणून ऑप्शन 2 जे आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन होईल. सो बघा, पेपर जो आहे तो थोडाफार मॉडरेट स्वरूपाचा आहे, त्यामुळे सर्वांना जर उत्तरं जमली तर सर्वांनाच उत्तरं जमतील, आणि कुणाला जर उत्तरं नाही आली तर कुणालाच उत्तर येणार नाही. सो या ठिकाणी आपल्याला हा पॉईंट जो आहे तो फार महत्त्वाचा आहे की आपल्याला काही सोपे प्रश्न दिलेले आहेत आणि काही मॉडरेट प्रश्न दिलेले आहेत. सोप्या प्रश्नांची उत्तरं सर्वांना येणार आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला अजिबात व्यवस्थित, म्हणजे सोप्या प्रश्नांमध्ये तुम्हाला अजिबात चुकायचं नाही आहे. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स बघा काय आहे? द लार्ज नंबर ऑफ फिश मूव्हिंग टुगेदर. द लार्ज नंबर ऑफ म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात असलेले, फिश म्हणजे एकापेक्षा जास्त फिश, मूव्हिंग टुगेदर एक सोबत, एक साथ ते काय करत आहेत? मूव्ह करत आहे, पुढे जात आहे. लुक्ड ब्युटिफुल ॲज द रेज ऑफ सनलाइट हिट द वॉटर्स इन द ओशन. आता आपल्याला हा जो अंडरलाईन केलेला पूर्णतः फ्रेज जो दिलेला आहे, द लार्ज नंबर ऑफ फिश मूव्हिंग टुगेदर, जर अनेक संख्येमध्ये फिश असतील आणि एक साथ जर ते मूव्ह होत असतील तर त्याला आपण म्हणतो शोल, SHOAL, शोल. मग बघा, ऑप्शन 1 मध्ये शोल दिलेला आहे, आणि हे बऱ्याचदा आपण यापूर्वी जेव्हा पेपर ॲनालिसिस केलेला आहे तेव्हा देखील आपण हे पाहिलेलं आहे. सो हे काही नवीन नाही आपल्यासाठी. ट्रूप म्हणजे कळप हे होणार नाही, ग्रुप म्हणजे ग्रुप होणार नाही, क्लस्टर हा संगीत वाद्य वगैरे जे व्यक्ती असतात त्यांचा असतो. परंतु माशांचा जो समूह असेल की जो मूव्हिंग असेल समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये, त्याला आपण काय म्हणत असतो? शोल म्हणत असतो, किंवा स्कूल देखील म्हणत असतो. सो ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा, सिलेक्ट द सेगमेंट विच हॅज अ स्पेलिंग एरर इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्समध्ये आपल्याला कोणत्या शब्दाचं स्पेलिंग चुकीचं आहे हे ओळखायचं आहे. इफ देर इज नो एरर, जर कोणताही एरर नसेल, कोणत्याही शब्दाचं स्पेलिंग मिस्टेक नसेल, सिलेक्ट नो एरर, तेव्हा आपल्याला ऑप्शन काय शोधायचं आहे? नो एरर हे ऑप्शन द्यायचं आहे. आता बघा, एव्हरीचं स्पेलिंग बरोबर, कॅन्डिडेटचं स्पेलिंग बरोबर, हॅड टू सिक्युअर अ मिनिमम नंबर ऑफचं स्पेलिंग बरोबर, वोटचं स्पेलिंग बरोबर, टू अवॉइडचं स्पेलिंग बरोबर. इथे बघा हा शब्द आहे फोर फीचर. फोर फीचर म्हणजे काय? जप्ती. फोर फीचर म्हणजे काय? जप्ती. FORFEITURE, फोर फीचर. स्पेलिंग बरोबर आहे. ऑफचं स्पेलिंग बरोबर, हिचं स्पेलिंग बरोबर, डेपॉझिटचं स्पेलिंग बरोबर. सर्व शब्द ओळखीचे आहे. फक्त एक शब्द आपला अनोळखी असेल, फोर फीचर तुमच्यासाठी, तर फोर फीचरचं स्पेलिंग अगदी बरोबर आहे. म्हणजे या सेंटेन्समध्ये असा एकही शब्द नाही की ज्याचं स्पेलिंग जे आहे ते चुकीचं असेल. सो नो एरर आपल्याला आपलं ऑप्शन जे आहे ते घ्यावं लागेल. सो ज्यांनी उत्तर 2 घेतलेलं असेल त्यांचं उत्तर बरोबर असेल. आता बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कम्प्लीट्स द गिवन इडियम करेक्टली ऑर गिवन प्रोवर्ब्स करेक्टली. टू स्टँड वन्स, टू स्टँड नंतर वन्स आहे, त्यानंतर ग्राउंड आहे, त्यानंतर वर्ड आहे, त्यानंतर फीट आहे, त्यानंतर प्लेस आहे. टू स्टँड वन्स ग्राउंड ही एक इडियम आहे. म्हणजे टू स्टँड वन्स ग्राउंड म्हणजे काय? आपल्या मताशी सहमत असणे किंवा आपल्या शब्दावर कायम असणे. आणि म्हणून ग्राउंड जे आहे हे आपलं करेक्ट वर्ड या ठिकाणी होईल. बाकीचे सर्व शब्द जे आहेत ती काय होतील? चुकीची होतील. आता बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. इफ देर इज नो नीड टू सबस्टिट्यूट इट, सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. सेंटेन्समध्ये एका शब्दाला, 2 शब्दाला, 3 शब्दांना अंडरलाईन केलेलं असेल, ते जर बरोबर असेल तर त्याला रिप्लेस आपल्याला करायचं नाही आहे, आणि ते जर चुकीचं असेल तर दिलेल्या ऑप्शनमध्ये कोणतं ऑप्शन त्याला रिप्लेस करेल ते ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर होईल. बघा, इट इज डिप्रेसिंग दॅट, हे खूप डिप्रेसिंग आहे, दॅट डॉक्टर्स हॅव डेव्हलप्ड, डॉक्टर लोकांनी डेव्हलप केलेलं आहे, सच नॉनशलन्स टुवर्ड्स द मेडिकल प्रोफेशन. नॉनशलन्स म्हणजे काय? उदासीनता.
नॉनशलन्स म्हणजे काय? उदासीनता. एखाद्या कामाविषयी जी उदासीनता असते त्याला आपण नॉनशलन्स असं म्हणत असतो. टुवर्ड्स द मेडिकल प्रोफेशन, की बरेच डॉक्टर लोक जे आहेत, इट इज डिप्रेसिंग दॅट डॉक्टर्स हॅव डेव्हलप्ड. इट इज खूप डिप्रेसिंग आहे की डॉक्टर लोकांनी काय केलेलं आहे? डेव्हलप केलेलं आहे. काय डेव्हलप केलेली आहे? तर उदासीनता डेव्हलप केलेली आहे टुवर्ड्स द मेडिकल प्रोफेशन. मेडिकल प्रोफेशनशी त्यांनी काय केलेली आहे? एक उदासीनता डेव्हलप केलेली आहे. सो बघा, यासाठी आपल्याला कन्सर्न हा शब्द वापरता येईल का? नाही. हाच शब्द या ठिकाणी योग्य आहे. रेस्टलेसनेस किंवा क्युरियोसिटी हे देखील बरोबर होणार नाही. नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड, म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन होईल. यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज द अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. स्मिता मेड अ ब्लँक लास्ट अटेम्प्ट टू फिट इन टू हर एल्डर सिस्टर्स न्यू ड्रेस. आणि शब्द जो आहे तो आहे इफेक्टिव्ह. इफेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ सर्वांना माहिती असेल, परिणामकारक. इफेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ होतो परिणामकारक, सर्वांना माहिती असेल. मग यासाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे? अँटोनिम सांगितलेला आहे, विरुद्धार्थाचा शब्द. परिणामकारक आणि परिणामकारकच्या उलट होणार अपरिणामकारक, की जे कोणत्याही प्रकारे अपरिणामकारक असेल. ग्रॅज्युअल म्हणजे हळूवार, हे आपला अँटोनिम नाही. फ्युटाईल म्हणजे अपरिणामकारक किंवा जे महत्त्वाचं नाही त्याला आपण फ्युटाईल म्हणतो. हरीड म्हणजे काय? घाईने. आणि सडन म्हणजे काय? लगेच, तातडीने. ऑप्शन 2 जो आहे तो आपला करेक्ट अँटोनिम होईल इफेक्टिव्ह या शब्दासाठी. यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे गिवन बिलो आर 4 जम्बल्ड सेंटेन्सेस. खाली 4 जम्बल्ड सेंटेन्सेस दिलेले आहेत, म्हणजे त्यांचा क्रम जो आहे तो चुकवलेला आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट गिव्स देअर करेक्ट ऑर्डर फॉर्मिंग अ मिनिंगफुल अँड कोहरंट पॅराग्राफ. एक असा ऑप्शन शोधायचा आहे की जो या शफलिंग केलेल्या सेंटेन्सेसला एका ऑर्डरमध्ये घेऊन येतो. बघा, सेंटेन्स ए ची सुरुवात फर्दरने झालेली आहे आणि फर्दरने जर वाक्याची सुरुवात होत असेल तर ते आपलं पहिलं वाक्य नसतं, म्हणजे सेंटेन्स ए आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. त्यामुळे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं उत्तर होणार नाही. पुढे बघा, एज्युकेशनने आपल्या वाक्याची सुरुवात झालेली आहे. जर एज्युकेशनने आपल्या वाक्याची सुरुवात झालेली आहे तर इंट्रोडक्टरी पार्ट आहे, आपलं पहिलं वाक्य होऊ शकतं. ऑन द होलने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, म्हणून सी देखील आपलं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही. त्यामुळे असं ऑप्शन आपल्याला एलिमिनेट करायचं आहे ज्याची सुरुवात सी ने झालेली आहे, दुसऱ्या ऑप्शनची सुरुवात सी ने झालेली आहे. ऑप्शन डी म्हणतोय इन इट. इन इट म्हणजे त्यामध्ये. त्यामध्ये म्हणजे नेमकं कशामध्ये हे आपल्याला माहिती नाही, म्हणजे सेंटेन्स डी जे आहे हे सेंटेन्स डी पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही आणि डी ने सुरुवात झालेलं सेंटेन्स मुळात नाहीच आहे. आता एकतर पहिलं ऑप्शन बरोबर होईल किंवा दुसरं ऑप्शन बरोबर होईल. आता सेंटेन्स बी ला आपल्याला व्यवस्थित रीड करायचं आहे. एज्युकेशन इज अन एसेन्शियल एलिमेंट इन प्लॅटोज द रिपब्लिक. एज्युकेशन इज अन एसेन्शियल एलिमेंट. एज्युकेशन म्हणजे शिक्षण जे आहे तो काय आहे? एक एसेन्शियल एलिमेंट आहे इन प्लॅटोज द रिपब्लिक. प्लॅटोचं जे द रिपब्लिक नावाचं बुक आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एज्युकेशन हा एक एसेन्शियल एलिमेंट आहे. ओके, आता एज्युकेशन जर आपण बी ने सुरुवात करतोय तर बी नंतर आपल्याकडे सेंटेन्स डी देखील आहे आणि सेंटेन्स सी देखील आहे. मग आपण बघा सेंटेन्स डी म्हणूया की इन इट ही ॲडव्होकेट सम रादर एक्स्ट्रीम मेथड्स. बघा, इन इट कशामध्ये? तर द रिपब्लिक मध्ये. कशामध्ये? तर द रिपब्लिक मध्ये. इन इट हा इट कुणासाठी वापरला? द रिपब्लिक साठी. त्यानंतर ही हा ही कुणासाठी वापरला? तर हा ही प्लॅटोसाठी वापरला. म्हणजे सेंटेन्स बी ला सेंटेन्स डी जे आहे ते प्रॉपर कनेक्ट करताय. मग सेंटेन्स बी ला डी कनेक्ट करताय म्हणजे हे बरोबर होईल. सेंटेन्स बी ला सी कनेक्ट करताय का ते बघूया. सी मध्ये लिहिलेलं आहे ऑन द होल ही बिलीव्ह दॅट एज्युकेशन शुड बी होलिस्टिक इन्क्लुडिंग फॅक्ट्स, स्किल्स, फिजिकल डिसिप्लिन, म्युझिक अँड आर्ट. बघा इथे काय म्हटलेलं आहे? ऑन द होल. ऑन द होल म्हणजे काय? सरते शेवटी संपूर्णतः त्याने काय म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सांगितलेलं आहे. सो ऑन द होल लगेचच रिपब्लिक नंतर येणार नाही, म्हणजे सी सेंटेन्स जे आहे हे लागलीच बी नंतर येणार नाही, म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल होईल. बी डी ए सी हाच आपला करेक्ट सिक्वेन्स होईल, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. ओके, चला यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. Select the most appropriate option to substitute the underlined words in the given sentence.
बघा सेंटेन्स काय आहे, वी वुड नीड द हेल्प ऑफ अ पर्सन who introduces the people taking part in a radio or television show or live show to make the announcement at the event next week. एक असा व्यक्ती की जो टेलिव्हिजनवर किंवा रेडिओवर अनाउन्समेंट करण्यासाठी येतो की पुढच्या वीकमध्ये नेमकं प्रोग्राम कसा शेड्यूल आहे. सो या व्यक्तीला आपण आर्टिस्ट म्हणतो का, कलाकार म्हणतो का, नाही. या व्यक्तीला आपण परफॉर्मर म्हणतो का, परफॉर्मर तर कोणी असू शकतो. जो डान्स परफॉर्म करेल तो डान्स परफॉर्मर होईल, जो सिंगिंग करेल तो परफॉर्म, जो परफॉर्म करेल तो परफॉर्मर. ॲक्टर लोक ही काम करतात का, नाही. कंपेअर हा व्यक्ती आहे की हा जनरली लाईव्ह शो असतील, लाईव्ह टेलिकास्ट असेल किंवा एखादा रेडिओ प्रोग्राम असेल किंवा एखादा प्रोग्राम टेलिव्हिजनवर असेल किंवा यूट्यूबवर एखादा लाईव्ह शो लाईव्ह प्रोग्राम असेल तर त्या प्रोग्रामची अनाउन्समेंट करण्यासाठी जो व्यक्ती असतो त्याला आपण काय म्हणत असतो, कंपेअर असं म्हणत असतो. सो सर्वांनी हा शब्द व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. दिलेल्या शब्दाचा अँटोनिम आपल्याला शोधायचा आहे. शब्द आहे रेप्युटेबल. शब्द काय आहे, रेप्युटेबल. ज्याची रेप्युटेशन आहे तो कसा असणार आहे, रेप्युटेबल असणार आहे. एक पर्सन रेप्युटेड आहे किंवा रेप्युटेबल आहे सारखंच आहे. बघा न्यूमरस, न्यूमरस म्हणजे खूप, एकापेक्षा जास्त. नफेरियस, नफेरियस म्हणजे काय, एक कुप्रसिद्ध व्यक्ती. नफेरियस म्हणजे काय, एक कुप्रसिद्ध व्यक्ती. सो रेप्युटेबल म्हणजे जो प्रसिद्ध आहे, जो रेप्युटेड आहे. परंतु नेफेरियस काय आहे, त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे ऑप्शन 2 बरोबर होईल. एक्स्ट्रा ऑर्डिनरी हे उत्तर होणार नाही. फॉरेन देखील आपलं उत्तर होणार नाही. अँटोनिम विचारलेला आहे रेप्युटेबलचा. सो रेप्युटेबलसाठी करेक्ट अँटोनिम काय होईल, नफेरियस होईल. यानंतर घेऊया आपला पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. शब्द काय आहे, रिनोव्हेशन. एखादं घर असेल त्या घराला परत एकदा आपण दुरुस्त करतोय तर त्याला आपण रिनोव्हेशन असं म्हणत असतो. मग रिनोव्हेशनसाठी आपल्याला सिनॉनिम विचारलेला आहे. पहिला शब्द आहे रिइन्स्टेटमेंट. सो हे आपलं उत्तर होणार नाही. पुढचा शब्द आहे रिफर्बिशमेंट. हे आपलं उत्तर होईल. रिन्युअल होणार नाही, रिकव्हरी होणार नाही. बघा बऱ्याचदा जे जुन्या वस्तू असतात त्यांना पुन्हा एकदा डेकोरेट करून नवीन तयार केलं जातं, त्याला आपण रिफर्बिश असं म्हणत असतो. सो रिनोव्हेशन आणि रिफर्बिश हे दोन्ही एकमेकांचे काय आहेत, सिनॉनिम्स आहेत. रिनोव्हेशन आणि रिन्युअल जर आपण या ठिकाणी पाहिलं तर रिन्युअल आपलं होणार नाही, कारण रिन्युअल जो आहे हा जनरली पुन्हा एकदा नव्याने एखादी गोष्ट आपण करत असू तर त्याला आपण रिन्यू असं म्हणतो. रिनोव्हेट म्हणजे काय, जे आहे, जो साचा आहे तसाच राहील, फक्त त्याच्या इंटरनल बाबींमध्ये काय होईल, बदल होईल. आणि रिन्युअल म्हणजे काय, ते पूर्ण काढून टाकलं जाईल आणि त्याच्या जागी नवीन वस्तू जी आहे ते बसवली जाईल, त्याला आपण रिन्यू असं म्हणत असतो. सो इथे रिफर्बिशमेंट आपला करेक्ट उत्तर होईल. यानंतर बघा पुढचा प्रश्न. या ठिकाणी पॅराजंबलचा प्रश्न आहे. हे सेंटेन्सेस शफल केलेले आहेत, त्यांना योग्य सिक्वेन्समध्ये आपल्याला घ्यायचं आहे. पहिल्या सेंटेन्सची सुरुवात इटने झालेली आहे आणि इट ऑलोज म्हणजे हे परवानगी देतं, परंतु हा इट जो शब्द आहे हा नेमका कशासाठी वापरलेला आहे हे माहिती नाही, म्हणून सेंटेन्स ए आपल्या वाक्याची सुरुवात करणार नाही. ऑप्शन 3 कॅन्सल होईल. पुढे बघा बटने कधीच वाक्याची सुरुवात होत नाही, म्हणून बी जे आहे ते आपलं वाक्याची सुरुवात करू शकत नाही, तसं ऑप्शनही नाही. त्यानंतर या ठिकाणी लिहिलेलं आहे क्लाउड सर्व्हिस आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे क्लाउड कम्प्युटिंग. आता या दोन सेंटेन्सेस पैकी नेमकं कोणतं फर्स्ट सेंटेन्स आहे ते आपल्याला बघायचं आहे. एकीकडे म्हटलेलं आहे सी पहिलं सेंटेन्स आहे, तर दोन ऑप्शन्समध्ये म्हटलेलं आहे डी पहिलं सेंटेन्स आहे. क्लाउड सर्व्हिसेस कॅन बी सब्जेक्ट टू इंटरमिटंट आउटेजेस. आता बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जे क्लाउड सर्व्हिस आहे कॅन बी सब्जेक्ट टू इंटरमिटंट आउटेजेस. म्हणजे क्लाउड सर्व्हिसने आपल्याला आउटेजेस जे आहे ते पण होऊ शकतं, परंतु नेमकं क्लाउड सर्व्हिस काय आहे हेच आपल्याला माहिती नाही. मग आपण हे सेंटेन्स रीड करूया. क्लाउड कम्प्युटिंग इन विच इन्फॉर्मेशन अँड सॉफ्टवेअर आर स्टोर्ड अ फार अवे डेटा सेंटर्स अँड ॲक्सेस्ड वाया द इंटरनेट इज इन्क्रीजिंगली पॉप्युलर. आपण जर पाहिलं तर हे सेंटेन्स जे आहे सेंटेन्स डी आपल्या वाक्याची सुरुवात करताना आपल्याला दिसतंय. म्हणजे एकतर ऑप्शन 2 बरोबर होईल किंवा ऑप्शन 4 बरोबर होईल. ऑप्शन सी जे आहे ते बरोबर होणार नाही. इथे क्लाउड कॉम्प्युटिंग बद्दल बोललेलं आहे की क्लाउड कॉम्प्युटिंग जे आहे
इन विच की ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन माहिती अँड सॉफ्टवेअर आर स्टोर्ड इन अ फार अवे डेटा सेंटर्स अँड ॲक्सेस्ड वाया द इंटरनेट अँड इन्क्रीजिंगली पॉप्युलर. सर्वांना माहिती असेल की क्लाउड कॉम्प्युटिंग काय आहे, की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची माहिती स्टोअर केलेली असते, वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर स्टोअर केलेले असतात. हे सर्व डेटा सेंटरमध्ये होत असतं आणि ह्याचा ॲक्सेस आपण कुठूनही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातनं ज्या ठिकाणी इंटरनेट फॅसिलिटी अवेलेबल आहे तिथून आपण ह्या संपूर्ण माहितीला काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. याला आपण क्लाउड कम्प्युटिंग म्हणत असतो. आता डी नंतर एक वाक्य आहे ए आणि डी नंतर दुसरं वाक्य आहे सी. मग डी नंतर एक वाक्य जर ए आहे तर आपण एला डीशी कनेक्ट करूया. इट अलोज स्मॉल बिझनेसेस for example to set up email or data processing facilities without having to maintain their own IT infrastructure. स्मॉल बिझनेसेस जे आहेत त्यांना त्यांचं वैयक्तिक IT इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यासाठी वैयक्तिक डेटा सेंटरची गरज पडत नाही. कशामुळे पडत नाही तर क्लाउड कम्प्युटिंगमुळे त्यांना स्मॉल बिझनेसेस जे आहेत त्यांना याची गरज पडत नाही, कारण ते डायरेक्टली हा डेटा जो आहे तो काय करतात, ॲक्सेस करतात. म्हणजे आपण बघू शकतो की डी नंतर आपल्याला ए समर्पक वाटतंय. सी बघा, क्लाउड सर्व्हिसेस कॅन बी सब्जेक्ट टू इंटरमिटंट. आता बघा हे इंटरमिटंट आउटेजेस सांगितलेलं आहे, म्हणजे क्लाउड कम्प्युटिंगचे हे काय डिसएडव्हान्टेजेस सांगितलेले आहे. मग क्लाउड कम्प्युटिंगचे आधी आपण काय पाहणार आहोत की नेमकं हे काय आहेत, हे काय करतं क्लाउड कम्प्युटिंग, नेमकं काय करतं. म्हणून आपल्याला सेंटेन्स ए बरोबर घ्यावं लागेल. सो डी नंतर ए बरोबर असेल. त्यानंतर बघा बी म्हटलेलं आहे सेंटेन्स बी, बट वेन थिंग्स गो रॉंग, परंतु जेव्हा हे सर्व चुकीचं होईल, द कॉन्सिक्वेन्सेस कॅन बी डायर, तेव्हा कॉन्सिक्वेन्स परिणाम जे आहे ते काय होतील, डायर होतील. क्लाउड सर्व्हिसेस कॅन बी सब्जेक्ट टू इंटरमिटंट आउटेजेस or total shutdowns caused by technical glitches, cyber security attacks or even lightning strikes. So हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स नंतरचं येणार आहे. सो डी ए बी सी हे सेंटेन्स हा क्रम आपला बरोबर होईल. डी सी म्हणजे डी नंतर सी सेंटेन्स आपल्याला घेता येणार नाही. सो अशा पद्धतीने ही इंग्रजीची प्रश्न आपल्याला विचारलेली आहेत. दुसरा प्रश्न हा पॅराजंबलचा होता. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स आहे द अदर डे, दुसऱ्या दिवशी अन इलेक्ट्रिशियन हॅड कम टू आवर हाऊस. दुसऱ्या दिवशी इलेक्ट्रिशियन आमच्या घरी आला टू फिक्स समथिंग, काहीतरी फिक्स करण्यासाठी. वी टोल्ड हिम डिटेल व्हॉट नीडेड टू बी डन. आम्ही त्याला डिटेल सांगितलं की काय करवायचं आहे. सो बघा या ठिकाणी डिटेल शब्द वापरलेला आहे, इकडे हिम शब्द वापरलेला आहे आणि मध्ये ब्लँक आहे. सो हिम विथ डिटेल म्हटलं जातं का, नाही. ऑन डिटेल म्हटलं जातं का, नाही. ॲट डिटेल म्हटलं जाईल का, नाही. इन डिटेल म्हटलं जाईल का, यस, आपण इन डिटेलच म्हणतो. म्हणून चौथं ऑप्शन जे आहे ते बरोबर होईल. त्यानंतर बघा या ठिकाणी इट लेटर, इट लेटर नंतर पुढे शब्द आहे आउट. सो फिक्स नंतर आउट वापरतो का, नाही. कम नंतर आउट वापरणार का, नाही, कारण इथे इट आहे तर कमचा काय होईल, कम्स होईल, परंतु हा कम आहे म्हणजे हा येणार नाही. लुक्ड आउट, लुक्ड आउट देखील येणार नाही. टर्न्ड आउट जे आहे हेच आपलं करेक्ट ऑप्शन होईल. सो ऑप्शन 4 इज द राईट ऑप्शन. एका याच्यावरनंच आपण पुढचं पूर्ण ऑप्शन जे आहे ते बघू शकतो. बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इथे म्हटलेलं आहे रिसेंटली आय वॉज ट्रॅव्हलिंग विथ माय वाईफ ऑन द दिल्ली मेट्रो. ब्लँक द ट्रेन वॉज अप्रोचिंग द लास्ट स्टेशन. देअर वरन टू मेनी पॅसेंजर्स इन आवर कंपार्टमेंट. Other blank us, there were only 2 women sitting on the other side of the aisle. आता बघा इथे अदर हा शब्द वापरलेला आहे. मग अदर या शब्दानंतर या ठिकाणी ब्लँक आहे. मग आपण बघायचं की अदर या शब्दानंतर अपार्ट वापरला जातो का, अजिबात नाही. अदर या शब्दानंतर कधी असाइड वापरला जातो का, नाही. अदर या शब्दानंतर कधी एक्सेप्ट वापरला जातो का, नाही. अदर या शब्दानंतर दॅन वापरला जातो का, बऱ्याचदा ऐकलेलं असेल आपण, अदर दॅन, अदर दॅन, अदर दॅन. सो अदर नंतर दॅन वापरला जाऊ शकतो, म्हणजे चौथं ऑप्शन जे आहे ते बरोबर होऊ शकतं. मग इकडे बघा, सिन्स द ट्रेन वॉज अप्रोचिंग बरोबर होईल की इन व्ह्यू द ट्रेन वॉज अप्रोचिंग बरोबर होईल की मीन टाइम द ट्रेन वॉज अप्रोचिंग बरोबर होईल की लेटर द ट्रेन वॉज अप्रोचिंग. सिन्स जेव्हापासून, सिन्स जेव्हापासून द ट्रेन वॉज अप्रोचिंग द लास्ट स्टेशन, जेव्हापासून ट्रेन शेवटचं स्टेशनला अप्रोच करत होती, देर वरन टू मेनी पॅसेंजर्स, तिथे जास्त पॅसेंजर्स नव्हते. इन अवर कंपार्टमेंट, आमचं जे कंपार्टमेंट होतं, अदर दॅन अस, आम्हाला सोडून,
देअर वर ओनली 2 वुमेन. आम्हाला सोडून फक्त 2 महिला होत्या सिटिंग ऑन द अदर साइड ऑफ एसल. एसल म्हणजे 2 सीटमधील जी जागा असते त्याला आपण एसल असं म्हणतो. सो या ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागतं, ध्यान यूज करावं. ऑप्शन 4 जे आहे हेच आपलं करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इथे म्हटलेलं आहे लाईट ट्रॅव्हल्स 1,86,000 miles per second. The Hubble telescope has looked back in time at 10,000 galaxies. Blank light left them billions of years ago. Therefore, utilizing the telescope as time machine, astronomers have been able to blank galaxies there were eons ago. आता बघा या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे 10,000 गॅलेक्सीज. आता गॅलेक्सी नंतर या ठिकाणी एक पर्याय आहे हुम, दुसरा पर्याय आहे विच, तिसरा पर्याय आहे हुज आणि चौथा पर्याय आहे वेअर. सो आता या गॅलेक्सीजसाठी इथे म्हटलेलं आहे गॅलेक्सीज. गॅलेक्सीज हुम लाईट म्हणू शकतो का आपण? नाही. गॅलेक्सी कोणता लाईट असा आपण म्हणू शकतो का? नाही. गॅलेक्सीज विच लाईट, एकतर ऑफ विच पाहिजे होतं तर आपण विच वापरलं असतं म्हणजे हे होणार नाही. गॅलेक्सीज लाईट हुज लाईट जो आहे हे या ठिकाणी बरोबर होईल. वेअर लाईट जे आहे ते देखील बरोबर होणार नाही. म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल? हुज लाईट, की ज्याचा प्रकाश left them billions of years ago. Therefore, utilizing the telescope as a time machine, टेलिस्कोपला टाइम मशीन म्हणून यूज करणं, ॲस्ट्रॉनॉमर्स आर एबल टू, ॲस्ट्रॉनॉमर्स जे आहे ते एबल आहे, समर्थ आहे टू कंटेम्पलेट गॅलेक्सीज ॲज दे वर इयन्स ॲगो. कंटेम्पलेट म्हणजे काय? टू थिंक, एक सोबत राहणे. सो ॲस्ट्रॉनॉमर्स आर एबल टू कंटेम्पलेट, ॲस्ट्रॉनॉमर्स जे आहे एकत्र विचार करू शकले गॅलेक्सीज ॲज दे वर इयन्स ॲगो. म्हणजे या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन काय होईल? ऑप्शन 3. ऑप्शन 4 आपलं उत्तर होणार नाही. पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइंड वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. इफ देयर इज नो नीड टू सबस्टिट्यूट इट, सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. बघा सेंटेन्स काय आहे? रोहित इज सच इंटेलिजंट बॉय that he is sure to get good rank in this year. सेंटेन्स बघा, सच आणि इंटेलिजंट दोन शब्द आहे. या सच शब्दानंतर आपण आर्टिकल ए किंवा आर्टिकल एनचा वापर करतो आणि पुढे काय लिहिलेलं आहे? इंटेलिजंट लिहिलेलं आहे. जर इंटेलिजंट लिहिलेलं आहे तर याचा उच्चार ई होणार, म्हणून आर्टिकल ए येणार नाही, सच अँड इंटेलिजंट असं पाहिजे. सो सच इंटेलिजंट जे आहे हे चुकीचं आहे, म्हणून नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड आपण म्हणणार नाही. सो इंटेलिजन्स म्हणणार नाही, सो मच इंटेलिजंट म्हणणार नाही, सच अँड इंटेलिजंट म्हणणार. सो ऑप्शन 4 आपलं करेक्ट ऑप्शन होईल. सोपा प्रश्न आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे द इम्पॅक्ट ऑफ द अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट कुड नॉट बी रिमूव्ड, वॉश्ड अवे और इरेज्ड आउट, इट वॉज. बघा द इम्पॅक्ट ऑफ अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट, जो अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झालेला आहे त्याचा जो इम्पॅक्ट आहे त्याला रिमूव्ह केलं जाऊ शकत नाही. त्याला वॉश्ड अवे म्हणजे त्याला धुतलं जाऊ शकत नाही, त्याला पुसलं जाऊ शकत नाही पूर्णतः. त्याला इरेज केलं जाऊ शकत नाही. ज्याला इरेज केलं जाऊ शकत नाही, ज्याला रिमूव्ह केलं जाऊ शकत नाही, ज्याला वॉश ऑफ केलं जाऊ शकत नाही, ज्याला वॉश अवे केलं जाऊ शकत नाही, त्याला आपण डेलिबल असं म्हणत असतो. त्याला आपण काय म्हणत असतो? डेलिबल असं म्हणत असतो. मग आता बघा या ठिकाणी एडिबल आणि इनएडिबल, इथे काय म्हटलेलं आहे? इनएडिबल असं म्हटलेलं आहे. सो इनएडिबल म्हणजे काय? की जे खाण्यायोग्य असेल ते. सो हे आपलं उत्तर होणार नाही. इनडेलिबल की जे पुसलं जाऊ शकत नाही, जे पुसलं जाऊ शकत नाही. सो ऑप्शन 2 जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होईल. सो इनएलिजिबल म्हणजे जो एलिजिबल नाही, आणि इंटेलिजिबल हे तर उत्तर होणार नाही. ऑप्शन 2 जे आहे हेच आपलं करेक्ट उत्तर होईल. इनडेलिबल म्हणजे ज्याला पुसता येऊ शकत नाही. यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. द 32,000 वर्ल्ड नॉवेल, नॉवेला म्हणजे काय? की नॉवेलपेक्षा थोडी लहान असणार आहे. द टाइम मशीन बाय H.G. वेल्स पब्लिश्ड इन 1895
is generally credited with the popularizing the idea of a time travel, a time machine, a vehicle which takes the occupant backward or forward in time. Dozens of sequels and adaptation the years have further promoted the notion. Notion म्हणजे काय? Thought. आता इथे बघा, dozens of sequels and adaptations blank the years म्हटलेलं आहे. मग बघा, ओव्हर द इयर्स म्हणू शकतो का आपण? म्हणू शकतो. थ्रू द इयर्स म्हणू शकतो का? नाही. अक्रॉस द इयर्स म्हणू शकतो का? नाही. अमिड द इयर म्हणू शकतो का? नाही. आपलं एक जे उत्तर आहे तेच बरोबर होईल. फक्त या ॲडॅप्टेशन नंतर हा ब्लँक, द ओव्हर द इयर्स हॅव फर्दर प्रोमोटेड द नोशन. सो या ठिकाणी द इयर्स असल्यामुळे आपल्याला करेक्टली काय करतंय? ओव्हर करतंय. त्यानुसार आपली पहिली ब्लँक जी आहे ती काय होणार आहे? बाय मीन्स ऑफ होणार आहे. तर अशा पद्धतीने ही प्रश्न जी आहे ही प्रश्न आपल्याला विचारली गेली होती DVET या परीक्षेमध्ये. या सर्व प्रश्नांचं ॲनालिसिस आपण केलेलं आहे. मराठी प्लस इंग्लिश या दोन्ही विषयाचं ॲनालिसिस या ठिकाणी आपण पूर्णतः केलेलं आहे. सो सर्वांसाठी इंग्रजी प्लस मराठी व्याकरणाचा ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहे. TCS IBPS पॅटर्ननुसार सेपरेट इंग्लिश आणि मराठीचे कोर्सेसही उपलब्ध आहे. ज्यांना शक्य असेल ते आमचे कोर्सेस जॉईन करू शकतात. जॉईन करण्यासाठी SK एज्युकेशन हे ॲप प्ले स्टोअरवर डाउनलोड करा किंवा खाली दिलेल्या आमच्या नंबरवर संपर्क करा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.